नमस्कार. अधिवक्ता परिषदेच्या अलिबाग तालुका यांच्या या शेवटच्या आणि 26व्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो सर्च टायटल रिपोर्ट संदर्भातला आपला विषय आहे आणि तो घेऊन आलेले आहेत पनवेल येथे वकिली करणारे वीरेंद्र कुलकर्णी साहेब. त्यांचा अल्प परिचय मी करून देतो आपल्याला. वीरेंद्र कुलकर्णी साहेब हे कायद्याचं शिक्षण यांनी TMC महाविद्यालय विधी महाविद्यालयातून ठाण्यातून पूर्ण केलं आणि 1997 नंतर 97 ते 2000 या कालावधीमध्ये त्यांनी अलिबाग येथील PK लिमये साहेब म्हणजे नानासाहेब लिमये साहेब यांच्याकडे त्यांनी ज्युनियरशिप केली. त्यानंतर त्यांनी 2000 सालापासून पनवेल येथील न्यायालयामध्ये आणि विविध प्राधिकरणांसमोर कामकाज करायला सुरुवात केली. हा त्यांचा अल्प परिचय मी करून दिलेला आहे. याच्यानंतर मी सूत्र श्रीराम ठोसर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो, ते पुढचं सूत्र सांभाळतील. श्रीरामजी. नमस्कार. सर्व दर्शकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आदरणीय वीरेंद्र कुलकर्णी सर, आजचे माननीय वक्ते आज उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. खरं तर या 26 व्याख्यानांमध्ये एकूण 27 व्याख्यानांमध्ये आयोजक म्हणून आपल्याशी संवाद साधणं आम्ही जाणीवपूर्वक टाळत होतो. सन्माननीय वक्ते जे मार्गदर्शन करतील ते अत्यंत महत्वाचं होतं आणि त्या दृष्टीने इतर कुठेही विषय भरकटू न देता आपण त्याच्याकडे लक्ष देऊन होतो. मात्र आज 26वं समारोपाचं व्याख्यान असताना ज्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो आणि त्या भावनेतून 1-2 मिनिटं आपली मी घेणार आहे. खरं तर जे आपले सहकारी कार्यकर्ते अधिवक्ता परिषदेचे की जे परिषदेपेक्षा स्वतःला वेगळं मानत नाहीत आणि कर्तव्य भावनेतूनच काम करतात, त्यांचा उल्लेख इथे करणं कदाचित त्यांना आवडणार नाही, पण जे कार्यकर्ते श्रम करतायत ते सर्वांपर्यंत पोहोचावेत हेही महत्वाचं आहे. आज अमित देशमुख साहेब माझ्या बरोबरच आहेत. ही 26 दिवसांची जी व्याख्यानमाला चालली त्याच्यात वक्ते ठरवणं, त्यांची जाहिरातीचा मजकूर योग्य वेळी तयार होणं, तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं आणि व्याख्यान झाल्यानंतर प्रत्यक्ष युट्यूबला व्हिडिओ लोड करून तो त्या वक्त्यांपर्यंत आणि ज्यांना फेसबुकला व्हिडिओ पाहता आल्या नाही त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं, इतकं पहिल्यापासून शेवटपर्यंतचं काम ज्याच्या पुढाकारामुळे शक्य झालं ते म्हणजे ऍडव्होकेट अमित देशमुख साहेब. आमच्यापैकीच एक आहेत, त्यांचा काही आभार मानत नाही, पण हे आपल्यापर्यंत सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. अमित दादा आणि मी असे दोघे जण आम्ही आधीमध्ये काही कारणानिमित्त आभार प्रदर्शन म्हणा किंवा परिचय करून देणं म्हणा आपल्याशी बोलत असू, पण पडद्या मागे राहून जास्तीत जास्त कामगिरी निभावली त्या 2 माझ्या सहकारी मित्रांनी, ऍडव्होकेट अभिजित बागवे साहेब आणि ऍडव्होकेट निकेत चवरकर साहेब. इथे स्टुडिओमध्ये जिथे चित्रीकरण चालतं तिथे बसून हा सगळा सेटअप सज्ज करणं, ज्यांचे प्रश्न येतात ते तातडीने सुवाच्य अक्षरामध्ये लिहून वक्त्याला वाचता येईल अशा पद्धतीने लिहून त्यांच्या समोर सादर करणं आणि आवश्यक नोट्स त्या काही बरोबर आणल्या असतील, पुस्तकं असतील त्यातनं उत्तरं त्याला शोधता येतील पटकन अशा पद्धतीने त्याला सहाय्य करणं, हे सगळं या सगळ्या जबाबदारीमध्ये ते दोन्ही बागवे साहेब आणि चवरकर साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. या सगळ्यांची माहिती आपल्या समोर देणं हे कर्तव्य समजतो. एकूण 26 व्याख्यानं आपल्या इथे झाली, याच्यातही जितकं जास्तीत जास्त वाविध्य राखता येईल असा प्रयत्न आपण केला. 26 व्याख्यानांमध्ये दिवाणी क्षेत्रातले आणि फौजदारी क्षेत्रातले आपण वेगवेगळे विषय हाताळले. हे हाताळत असताना दोन्ही क्षेत्रातले रायगड जिल्ह्यातले दिग्गज त्यांची प्रॅक्टिस 25-30 वर्षापेक्षाही जास्त झाली आहे, त्यांना आपण या कार्यक्रमाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन आपापली व्याख्यानं केली. थोडंसं नाविन्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असं की अनेकदा अशा मोठ्या व्याख्यानमालांमध्ये जे खूपच सिनियर आहेत अशा लोकांना संधी दिली जाते. आपण एक प्रयोग असा केला की ज्यांची जे या आपल्या वकिली व्यवसायातले उगवते तारे आहेत, ज्यांची प्रॅक्टिस सक्षम रीतीने चालू आहे, असे काही तरुण जे 40-45 वयात आहेत, ते म्हणजे आमचा अमित दादा आहे, अंकित बंगेरा साहेब असतील, पल्लवीताई तुळपुळे असतील, ज्यांची विशिष्ट कायद्यावरती चांगला अभ्यास आहे, त्यांची पण आपण लेक्चर आयोजित केली. त्यांनी देखील आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केले. एक या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असंही राहिलं की 25 व्याख्यानांपैकी बऱ्याच वक्त्यांनी पहिल्या प्रथम या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष व्याख्यानांचा जरी अनुभव असला तरी नवीन तंत्र आत्मसात करून त्या दृष्टीने बोलणं हे अनेकांनी पहिल्यांदा अनुभवलं. तो देखील एक व्याख्यानमालेचा विशेष आहे असं मला वाटतं. यानंतर मेनस्ट्रीम कोर्ट आपण म्हणतो की फौजदारी आणि दिवाणी याशिवाय जे बाहेर इतर कामं आपल्याला सांभाळावी लागतात, त्यात ग्राहक संरक्षण कायदा आहे, RTS अपील आहे, टेनन्सीची कामं आहेत, सहकार कायदा आहेत, हेही दुर्लक्षित होऊ नयेत यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि तेही विषय हाताळले. याशिवाय ही व्याख्यानमाला बहुश्रुत व्हावी, बाहेरच्या लोकांचा देखील आपल्याला पाठिंबा मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न केले. त्यातून
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब यांचं एक विशेष व्याख्यान झालं. नागपूरहून आपल्या बार काउन्सिलचे आदरणीय मेंबर पारिजात पांडे साहेब यांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं. हे सगळं करत असताना आमचे जिल्ह्याचे माननीय पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट संतोष पवार साहेब हे ठामपणे आमच्या पाठीशी उभे होते. आम्ही जे जे काही करतो त्याच्यात त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय इतकं धाडस आम्ही करू शकलो नसतो, हे देखील मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. नेरळच्या दीपक गायकवाड साहेबांनी देखील चांगले वक्ते सुचवून आणि रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वकिलांनी हा कार्यक्रम पाहावा त्यासाठी प्रयत्न केले. हे सगळं चालू असतानाच आमची अपेक्स बॉडी कोकण प्रांताची त्यांनी देखील आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली आणि आपली ही व्याख्यानमाला अलिबागपुरता सीमित न राहता मुंबईपासून गोव्यापर्यंत पसरलेला जो मोठा कोकण प्रांत आहे त्याच्या पेजवर सुद्धा आपली ही व्याख्यानमाला दिसायला लागली. त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे देखील मी आभार मानतो. कोकण प्रांताचे महामंत्री आदरणीय नाईक साहेब यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे ज्यांची कामं चालवताना पाहून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो, असे सर्व अलिबागचे दिग्गज वकील आणि त्याही पेक्षा आपली तरुण पिढी उगवती वकिली क्षेत्रातली काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी का होईना आपल्याला त्या विषयातलं सगळं माहिती असलं तरी आपण उपस्थित राहायला पाहिजे या भावनेतून अनेक श्रोते या व्याख्यानमालेला हजर राहत होते. ज्यांना लाईव्ह स्वरूपात ऐकता येत नव्हतं ते युट्यूबवरती ऐकत होते आणि आपल्या प्रतिक्रिया देत होते, वेगवेगळे विषय आम्हाला सुचवत होते. या सगळ्यांचं बहुमूल्य सहकार्य मिळाल्यामुळेच ही व्याख्यानमाला आतापर्यंत आपण यशस्वीपणे पूर्ण आणली. निरोपाचं भाषण करतात बोलतात तसं काही मी बोलत नाहीये, खूप काम करायचं आहे. हा फक्त एक पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्याची सांगता करताना ज्यांनी आम्हाला मनापासून मार्गदर्शन केलं, मदत केली, त्या सगळ्यांचा मी खूप मनापासून आभारी आहे. जाणीवपूर्वक कोणाचंही नाव घेणं टाळलेलं नाही. ज्यांचा सहभाग लाभला त्या सगळ्यांची ऍडव्होकेट वीरेंद्र कुलकर्णी साहेबांकडे सूत्र देण्यापूर्वी एक महत्वाचा एक धागा तुम्हाला सांगतो की रायगड जिल्ह्यामध्ये आणि अलिबागमध्ये आदरणीय नानासाहेब लिमये ज्येष्ठ वकील त्यांचं खूप मोठं नाव आहे. आज हा योगायोग जुळून आलेला आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात नानासाहेबांचे शिष्य ऍडव्होकेट रवींद्र ओक साहेब यांनी केली आणि आज व्याख्यानमालेची सांगता नानासाहेबांचे दुसरे शिष्य वीरेंद्र कुलकर्णी साहेब यांच्यातर्फे होत आहे. हा एक वेगळा योग आहे. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे अनेक चांगल्या गोष्टी या व्याख्यानमालेत घडल्या, त्यातली ही एक आहे असं मी समजतो. आजचे आदरणीय वक्ते वीरेंद्र कुलकर्णी सर यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्यांचे व्याख्यान सुरू होताना आधीच आभार मानतो. ते या विषयातलं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला करतील याचीही मला खात्री आहे आणि मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. आज मला मराठी अधिवक्ता परिषद रायगड अलिबाग यांनी सर्च आणि टायटल रिपोर्ट याविषयी मार्गदर्शन करण्यास सांगितलेलं आहे. मी फार न वेळ घेता आपला जो मुद्दा आहे किंवा ज्या विषयावर मला मार्गदर्शन करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याच मुद्द्यावरती आपण पुढे चालू करूया. आता सर्च आणि टायटल सर्टिफिकेट याविषयी बोलताना पूर्वतयारी काय असायला पाहिजे, सर्च आणि टायटल रिपोर्ट देत असताना आपल्याला काय पूर्वतयारी करायला पाहिजे, आवश्यक कागदपत्र काय गोळा करायला पाहिजे, संबंधित कायद्यांची जुजबी माहिती किंवा त्याबद्दलची आपल्याला काय माहिती असायला पाहिजे याची आपण या मार्गदर्शनपर व्याख्यानमालेतून आज माहिती घेणार आहोत. सर्च आणि टायटल सर्टिफिकेटची आवश्यकता ही मिळकतीचे मालकी हक्क निर्दोष निर्वेद बोजारीत असल्याबाबतची खात्री मिळकत खरेदी करण्यापूर्वी करून घेणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. आपण कॉमन पार्लन्स मध्ये ही तयारी जी करतो त्याला ड्यू डिलिजन्स असं म्हणतो, किंवा एखादा आपला पक्षकार मिळकत खरेदी करण्यापूर्वी त्या मिळकतीचे मालकी हक्क निर्वेद आहेत किंवा नाही याकरता ते पक्षकार आपल्याकडे येत असतात आणि त्याबद्दलची आपल्याकडून खात्री करून घेत असतात. त्यावेळी आपल्यावरती महत्वाची जबाबदारी असते की जी मिळकत आपला पक्षकार विकत घेणार आहे किंवा खरेदी करण्याच्या तयारीत आहे त्याचं आपण व्यवस्थितरित्या पूर्ण सर्च करून त्याचं टायटल किंवा मालकी हक्क निर्वेद आहेत किंवा कसं हे त्याला आपल्या अहवालाच्या मार्फत सांगता येतं. टायटल सर्टिफिकेट आणि सर्च रिपोर्ट घेत असताना मिळकतीची सद्य परिस्थिती, मूळ मालक कोण होते, मालकी हक्क पुढे कसे कसे हस्तांतरित होत गेले आणि सद्य परिस्थितीमध्ये कुणाचे मालकी हक्क आहेत, ते निर्वेद आहेत की कसे आहेत याची खात्री करण्याकरता आपल्याला सर्च रिपोर्ट किंवा टायटल सर्टिफिकेट याची अत्यंत गरज भासते. शोध अहवाल म्हणजे सर्च रिपोर्ट जो असतो तो सर्वसाधारणपणे आपण दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार यांच्याकडील दस्तऐवज नोंदणी केल्यानंतर जे सूची क्रमांक 2 चे दाखले तयार होत असतात, इंडेक्स 2 चे दाखले तयार होत असतात, त्याची नोंदवही त्यांनी एक तयार करून ठेवलेली असते. त्या नोंदवहीचा रजिस्टरचा मागील
30 वर्षांचा शोध, म्हणजे 2020 साल असेल आपलं, तर 1989 सालापासून आपल्याला त्याचा सर्च घ्यावा लागतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण 30 वर्षाचाच इंडेक्स 2 चा सर्च का घेतो, तर त्याबाबत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जे बेअर ऍक्ट आहे AK गुप्ते यांचं, त्यांच्या 2019च्या आवृत्तीमधील कलम 148 रेकॉर्ड ऑफ राईट्स मधील ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे एखादी अज्ञान व्यक्ती ही वयाच्या 18व्या वर्षी सज्ञान होऊन अशा सज्ञान झालेल्या व्यक्तीला तो सज्ञान झाल्यापासून 12 वर्षाच्या कालावधीत त्याला त्याच्या मिळकतीमधील त्या व्यक्तीचा हिस्सा मागण्याचा अधिकार, पोझिशन मागण्याचा अधिकार असतो. म्हणून आपण त्याचा 30 वर्षाचा शोध घेतला जातो. शोध घेण्याबाबतचा मूळ हेतू हा खरेदीदाराला विक्रेत्याने मिळकतीचे मार्केटेबल टायटल बोजारहित आहे किंवा कसं हे बघणं हा त्याचा मूळ हेतू आहे. मिळकतीचा मालकी हक्क निर्वेद असल्याचा दाखला देत असताना वकिलानं मालकी हक्क निर्वेद असल्याची खात्री केल्यानंतर टायटल सर्टिफिकेटमध्ये खालीलप्रमाणे तपशील नमूद करणं आवश्यक आहे. आता आपण टायटल सर्टिफिकेट जो लिहितो किंवा आपण जो इश्यू करतो त्याला जर का आपण व्यवस्थितरित्या या तपशीलवार माहिती दिली आपण, की जसं की पहिल्या ह्याच्यामध्ये नेम अँड ऍड्रेस ऑफ द पर्सन ऑन हुज बिहाफ वी आर प्रिपेअरिंग द रिपोर्ट, म्हणजे आपण ज्या व्यक्ती करता टायटल रिपोर्ट बनवतोय, ज्या व्यक्ती करता टायटल सर्टिफिकेट तयार करून त्याच्या नावाने ते ज्या माणसाचं किंवा ज्या मिळकतीच्या मालकाचं टायटल सर्टिफिकेट आपण सर्टिफाय करणार आहोत तो कुणाकरता बनवतोय त्याचं नाव आणि पत्ता घ्यायचा. त्यानंतर नेम आणि ऍड्रेस ऑफ द ओनर ऑफ द प्रॉपर्टी, म्हणजे मिळकतीच्या मालकाचं नाव आणि पत्ता. त्याचप्रमाणे मिळकतीचं संपूर्ण वर्णन म्हणजे डिटेल्स ऑफ प्रॉपर्टी, डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टी विथ बाउंड्री, चतुष्सीमांच्या सकट आपल्याला प्रॉपर्टीचं वर्णन घ्यायचं. मिळकत आपण तो जो रिपोर्ट का बनवतोय त्याचा हेतू काय, ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्ट काय, कव्हरेजेस ऑफ सर्चेस अँड साईट इन्स्पेक्शन, शोध अहवालाचा कालावधी आणि स्थळ पाणी अहवाल जर केला असल्यास कसं लिहायचं. त्यानंतर जी काही टायटल डीड स्क्रुटिनाइज करतो आपण, म्हणजे आपण सर्च रिपोर्ट देत असताना काही मालकी हक्कांचे दस्तऐवज मागवून घेत असतो, तर ते मालकी हक्क कोणते कोणते बघितले, त्याची काय स्क्रुटिनी केली त्याबद्दलचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिक्विजिशन ऑन टायटल, म्हणजे त्या मिळकतीवरती काय काय रिक्विजिशन्स आहेत ती स्पेसिफाय करायची. आणि हे सगळं करून झाल्यानंतर मालकी हक्कामधले दोष असतील तर ते काय दोष आहेत आणि ते दोष दूर करण्याबाबत आपण काय सल्ला देतो, म्हणजे डिफेक्ट्स इन टायटल आणि रेमेडीज अवेलेबल फॉर दोज टायटल्स हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तसं ते स्पेसिफिकली लिहिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कन्क्लुजन म्हणजे अनुमान सगळं पूर्ण हे झाल्यानंतर शेवटच्या परिच्छेदामध्ये आपल्याला त्याचं कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. मिळकतीचे मालकी हक्क निर्वेद, निर्दोष, बोजारहित असल्यावरची खात्री करण्याकरता सर्वप्रथम पूर्वतयारी म्हणून पक्षकारांकडून आपल्याला कागदपत्र, माहिती याची जमवाजमव करणं गरजेचं आहे. आता त्याकरता पक्षकाराकडून आपण कोणती कोणती कागदपत्र मागवली पाहिजेत, तर ती जर का मिळकत जमिनीच्या संदर्भात असेल, की शेत जमीन आहे किंवा तर ती जमीन मिळकत असेल, स्थावर मिळकत असेल तर चालू वर्षातला सातबाराचा उतारा, 1948 पासूनचे सातबाराचे उतारे, सातबारा उतार्यावरील सर्व फेरफारांचे उतारे, जी जमीन ज्याबद्दल आपण सर्च रिपोर्ट किंवा टायटल रिपोर्ट इश्यू करणार आहोत ती जमीन जर का मालकी हक्क, ती जमीन जर त्या जमिनीला जर गटवारी एकत्रीकरण योजना लागू झाली असेल तर असा गटवारी एकत्रीकरण योजनेचा उतारा मागवून घ्यायचा. हा गटवारी एकत्रीकरण योजनेचा उतारा हा TIR ऑफिस, ज्याला आता आपण उपअधीक्षक भूमी अभिलेख रायगड किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख त्या शहरातलं त्यांच्या कार्यालयामध्ये हा उतारा उपलब्ध असतो, तिथनं तो मागवून घ्यायचा. त्या उतार्यावरून जो गटवारी एकत्रीकरण योजनेचा उतारा आहे त्या उतार्यावरून आपल्याला जुने सर्वे नंबर्स काय काय होते ते सर्वे नंबर्स शोधायचे, त्या सर्वे नंबरचे जुने सातबारा काढून घ्यायचे, त्या सातबारावरच्या सर्व फेरफाराच्या नोंदी तपासून घ्यायच्या. त्यानंतर जुने मालकी हक्काबाबतचे दस्तऐवज आपण ज्यावेळी सातबाराचे उतारे आणि त्याच्यानंतर त्या सातबाराच्या उतार्यावरील फेरफाराचे उतारे ज्यावेळी बघतो त्यावेळी फेरफारांच्या उतार्यामधून आपल्याला जर का काही ट्रान्सफर झालेले असतील, हस्तांतरण झालेली असतील तर ती कळतात. मग त्या माध्यमातून आपण काही खरेदी खतं असतील तर त्या खरेदी खतांच्या प्रती, काही पार्टिशन वाटप झालेलं असेल तर वाटपाचं दस्त, बक्षीसपत्र कोणी लिहून दिलेलं असेल, हक्क सोडपत्र लिहून दिलेलं असतील
तर त्यावेळेचे सर्व दस्तऐवजांच्या प्रती मागवून घ्यायच्या. अविभाज्य सत्ता प्रकारातील मिळकती असल्यास, म्हणजे अविभाज्य सत्ता प्रकाराची मिळकत म्हणजे इनाम मिळकत, सरकारी ग्रँट, देवस्थान जमिनी, अशा ज्या काही मिळकती असतील किंवा शासनाने अलॉट केलेल्या मिळकती असतील, ग्रँट दिलेली मिळकत असेल, तर त्यावेळी आपल्याला त्यांच्या संदर्भातील सर्व सनद, दाखले ही कागदपत्र मागवून घ्यायची. मिळकतीचे पोट हिस्से झाले असतील तर त्या पोट हिस्सेच्या फाळणीचे नकाशे, कमी जास्त पत्रक, आकारफोड पत्रक, दुरुस्त आकारफोड पत्रक, ही सगळी कागदपत्र मिळवायची. जर मिळकत कोर्टातील हुकुमनाम्याने मिळालेली असेल तर त्या हुकुमनाम्याची कॉपी मिळवायची, त्याच्या सही शिक्क्याच्या नकला मिळवायच्या. आणि जर मृत्यूपत्र वगैरे कुठे मध्ये कोणाच्या तरी मृत्यूपत्राने हस्तांतरित झालेली असेल तर त्या मृत्यूपत्राची प्रत देखील मागवून घ्यायची. आता हे झाले कागदपत्र. आपल्याला ही झाली पूर्वतयारी की आपण टायटल आणि सर्च रिपोर्ट देत असताना काय पूर्वतयारी. तर त्या पूर्वतयारी करता सर्वप्रथम पक्षकाराकडनं माहिती घेऊन जी कागदपत्र सांगितली ती कागदपत्र त्यांच्याकडनं मागवून घ्यायची. ती कागदपत्र मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मिळकतीचे मालकी हक्काचं स्वरूप काय. मिळकतीच्या मालकी हक्काचं स्वरूप म्हणजे मिळकत फ्री होल्ड आहे, लीज होल्ड आहे, की ती एखाद्या डेव्हलपरनी फक्त विकसनाकरता म्हणजे डेव्हलपमेंटसाठी घेतलेली आहे, अशा तऱ्हेचे काय हक्क आहेत त्याची आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर ही सर्व कागदपत्र आपल्याला आणून दिली, क्लायंटनी पक्षकाराने आणून दिल्यानंतर मिळकतीचे मालकी हक्क सध्या मालकास कसे प्राप्त झाले आहेत त्याचं सगळ्याचं तपशीलवार परिच्छेदानुरूप पॅरावाईज आपण त्याची माहिती द्यायची. जी जी कागदपत्र आपण तपासली आहेत, ज्या ज्या कागदपत्रांवरनं आपण मालकी हक्क निर्वेद असल्याबाबतचा अनुमान काढणार आहोत, त्या सर्व कागदपत्रांचा परिच्छेदामध्ये जसं जसं आपण ते लिहू त्याप्रमाणे त्याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर मी असं पुढे सांगेन की आपण हे जे मालकी हक्क पाहतो, मालकी हक्क हे सर्वसाधारणपणे वारसा हक्काने म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, एका व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या वारसांकडे किंवा मृत्यूपत्राच्या दस्तऐवजाने, ज्याला आपण सर्वसाधारणपणे बाय सक्सेशन किंवा बाय टेस्टामेंट असे येतात, किंवा बाय लॉ बाय स्टॅच्यूट म्हणजे कायद्यानं मालकी हक्क प्राप्त होतात, आणि हस्तांतरणानं मालकी हक्क प्राप्त होतात. हस्तांतरणानं म्हणजे बाय डॉक्युमेंट, खरेदी खतांचा दस्ता असतो, बक्षीस कोणीतरी मिळतं, वाटप पत्राने मिळतात, हक्क सोडपत्राने मिळतात. आता आपण यातून एक एक यांनी म्हणजे आपण जसं जसं हे जे काही 3 मुद्दे मी सांगितले की बाय सक्सेशन टेस्टामेंटने येतात, बाय लॉ स्टॅच्यूट येतात आणि बाय ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरणाने येतात, आपण त्यातला एक एक मुद्दा बघत जाऊया. आता ज्या वारसा हक्काने मिळकती प्राप्त होतात त्या वारसा हक्काने प्राप्त होणाऱ्या मिळकतींचा अहवाल देत असताना मुख्यत्वे करून आपल्याला महसूल दफ्तरातील अभिलेखावरती आणि पक्षकारांनी दिलेल्या माहितीवरती विसंबून राहून त्यावरून त्या अनुषंगाने आपल्याला अंतिम निष्कर्षप्रत यावं लागतं. सदरचा निष्कर्षप्रत येत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला त्या फेरफार नोंदी ज्या असतात त्याच्यामध्ये तोंडी वाटप, तोंडी वर्दी याबाबतचे फेरफार आढळतात. आता तोंडी वाटपाप्रमाणे ज्यांच्या दरम्यान जर का तोंडी वाटपाच्या काही म्युटेशन एंट्री असतील, फेरफाराच्या नोंदी आपल्याला उपलब्ध झाल्या, तर तोंडी वाटपातून त्या तोंडी वाटपाप्रमाणे खरंच योग्य रीतीनं तसं वाटप झालं आहे का याची आपण खात्री करायला पाहिजे. तर ती खात्री कशी करायची, तर वाटपाप्रमाणे त्या लोकांनी म्हणजे 4 भावंडांच्यात किंवा 2 भावंडांच्या मध्ये जर का वाटप झालं असेल तर त्या लोकांनी त्याप्रमाणे वागणूक केली आहे का याची खात्री करायची. वाटपाप्रमाणे ज्याच्या त्याच्या नावाने महसूल दफ्तरातील जो काही रेकॉर्ड अभिलेख आहे तो ट्रान्सफर तब्दील झाला आहे का याची माहिती द्यायची. त्याच्याबाबतचे काही तोंडी वाटपाच्या संदर्भातील काही वाद न्यायालयात प्रलंबित नाहीत ना याबाबतची माहिती देखील आपण पक्षकाराकडून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला अंतिम निष्कर्षप्रत यावं लागतं. बऱ्याचदा मूळ मृत्यू जो बेसिक मूळ पुरुष आहे, मिळकतीचा मूळ मालक आहे, त्याच्या मृत्यू पश्चात भाऊ बहिणींपैकी बहिणींनी तोंडी वर्दीनं हक्क सोडून दिले असल्याबाबतच्या फेरफार नोंदी आपल्याला आढळतात. अशा प्रकारे तोंडी वर्दीवरून मिळकतीमधील हक्क संपुष्टात येत नाहीत. त्यामुळे अशा तोंडी वर्दीच्या फेरफारावरून मालकी हक्क प्राप्त होत झाले आहेत किंवा कसं हे बघावं. आणि जर तोंडी वर्दीवरून जर का कुठच्या बहिणींनी मिळकतीमधले हक्क त्यांचे सोडलेले असतील आणि त्यांची नावं फेरफार नोंदींवरून कमी झालेली असतील तर ती तशा प्रकारे त्यांची नावं कमी होत नाहीत. रजिस्ट्रेशन ऍक्टच्या तरतुदीमधील कलम 17 प्रमाणे जर मिळकत 100 रुपयापेक्षा जास्त किमतीची असेल तर दस्तनोंद कागदाने त्यांचे हक्क त्यांनी सोडून दिल्याशिवाय
कुठल्याही तोंडी वर्दीवरून अशा प्रकारे हक्क संपुष्टात येत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी आपण टायटल सर्टिफाय करत असतो त्यावेळी अशा नोंदी आढळल्या तर त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख की यावरून त्या नोंदीमुळे त्यांचे हक्क संपुष्टात आलेले नाहीत याबाबतचा स्पष्ट उल्लेख करणं गरजेचं आहे. आता वारसा हक्काने मिळकती हस्तांतरित होत असताना कधी कधी 7/12 अभिलेखावरून असं निष्पन्न होतं की मिळकतीच्या मालक सदरी असणाऱ्या नावांपैकी काही जण अज्ञान असतात. 2-3 जण एका मूळ मालकाच्या याच्या मृत्यू पश्चात 3 त्याच्या मुलांचं नाव असतं. त्या 3 मुलांपैकी एक मुलगा त्याच्या मृत्यूपूर्वी मयत झालेला असतो. त्यामुळे त्याचं पत्नीचं नाव आणि 2 मुलं जी अज्ञान आहेत अशांची नावं 7/12 सदरी लागलेली असतात आणि तिथे लिहिलेलं असतं की अज्ञानातर्फे आई किंवा वडील अशा नोंदी आढळतात. त्यावेळी आपल्याला हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956च्या तरतुदींच्या अन्वये अज्ञानाच्या मालकीची मिळकत हस्तांतरित करत असताना कलम 8 मधील तरतुदीप्रमाणे सक्षम न्यायालयाची म्हणजेच जिल्हा न्यायालयाकडून आवश्यक ती परवानगी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा व्यक्तीचा दाखला देत असताना की एकच किंवा एक वडिलांच्या नावाची मिळकत एकट्याच्या मालकीची मिळकत आहे आणि त्याच्या मृत्यू पश्चात फक्त एक मुलगा आहे त्यांना तर तो अज्ञान आहे. तर तसं देत असताना कलम 8 प्रमाणे आपल्याला त्यांना जिल्हा न्यायालयातून परवानगी घेणं क्रमप्राप्त अनिवार्य असल्याचं आपल्या दाखल्यामध्ये स्पष्टपणे म्हणावं लागेल. मग ज्यावेळी आपण कन्क्लुजन काढतो अंतिम निष्कर्ष काढतो ज्यावेळी त्यावेळी त्याचे मालकी हक्क निर्वेद असल्याचं म्हणून ते मालकी हक्क निर्वेद असले तरी मिळकत हस्तांतरणाकरता कलम 8 हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956च्या कलम 8 प्रमाणेची परवानगी आवश्यक असल्याचं आपल्या टायटल रिपोर्टमध्ये नमूद करावं. आता हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956च्या तरतुदीन्वये अज्ञानाच्या एकट्याच्या मालकीची मिळकत असेल किंवा अज्ञानाचे हक्क हितसंबंध हिस्सा महसूल दफ्तरी अभिलेखात स्पष्ट नमूद केलेला असेल की जसं मी मागाशी म्हणलं की एक माणूस मयत झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात 3-4 वारसांपैकी एकाचे वारस पुन्हा अज्ञान आहेत तर त्या प्रत्येकाचा हिस्सा जर का अज्ञानाचा आणि इतरांचा जर का हिस्सा जर स्पष्टपणे नमूद केलेला असेल जसं की अर्धा हिस्सा आहे 1/4 हिस्सा आहे तरी देखील आपल्याला कलम 8 प्रमाणे परवानगी घेणं अनिवार्य आहे. परंतु अज्ञानाचा एकत्र कुटुंबातील सामायिक हिस्सा असेल आणि एकत्र कुटुंबाच्या हिताकरता त्याचप्रमाणे अज्ञानाच्या कुटुंबातील मिळकत अज्ञानाच्या हिताकरता कुटुंबाच्या हिताकरता जर का कोणाही सज्ञान व्यक्ती जो एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची देखभाल करत आहे अशा व्यक्तीने मिळकतीची विक्री करत असताना अज्ञानाच्या वतीनं नॅचरल गार्डियन म्हणजे प्रथम वडील आणि नंतर वडील नसल्यास आईला मिळकतीची विक्री करता येते. त्या दुसऱ्या मालकांच्या सोबत खरेदी खतावर सही करून त्यांना मिळकतीची विक्री करता येते. आता हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत कर्त्यानेच विक्री केली पाहिजे असं काही नाहीये. अशा वेळी हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956च्या कलम 6, 8 आणि 12 मधील तरतुदी एकत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे टायटल सर्टिफिकेट मध्ये आपले मत स्पष्टपणे मांडणे गरजेचं आहे. टायटल सर्टिफिकेट जारी करत असताना अज्ञानाचे मालकी हक्क निर्वेद असल्याचे नमूद केल्यानंतर विक्रीकरिता परवानगी आवश्यक आहे किंवा एकत्र कुटुंबाची मिळकत ज्यामध्ये अज्ञानाचा हिस्सा सामायिकात नमूद असल्यास कुटुंबातील सज्ञान व्यक्ती जो देखभाल करत आहे अज्ञानाच्या वतीनं नैसर्गिक पालनकर्ते म्हणून प्रथम वडील आणि वडील नसल्यास आईला खरेदी खत पूर्ण करून देता येतं असं स्पष्टपणे नमूद करायचं. मी जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे असं आपल्या टायटल रिपोर्टमध्ये त्याचं टायटल कन्क्लूड करताना की बाबा त्याचे टायटल हक्क निर्वेद आहेत बोजारहित आहेत फ्री फ्रॉम ऑल एन्कम्ब्रन्स आहे पण तो अज्ञान असल्यामुळं त्याची कलम 8 प्रमाणेची परवानगी आवश्यक आहे की नाही आहे एकत्र कुटुंबाची आहे त्यांची देखभाल करणारा मनुष्य विकतोय हिताकरता विकतोय तर त्याकरता गरजेची नाही असं आपल्या कन्क्लुजन मध्ये सर्टिफाय करताना नमूद करायचं. आता मी हे अज्ञानाच्या मिळकतीच्या किंवा अज्ञानाचा हिस्सा याबाबतचं सविस्तर विवेचन केलं. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं श्री नारायण बाळ विरुद्ध श्रीधर सुतार मी पुन्हा एकदा सांगतो श्री नारायण बाळ विरुद्ध श्रीधर सुतार 1996/8 SCC 54 या प्रकरणामध्ये अज्ञानाच्या हस्तांतरणाबाबतचा जो काही कायदा आहे तो अत्यंत स्पष्ट रीतीने नमूद केलेला आहे आणि हाच निर्णय म्हणजे 1996/8 SCC 54
नारायण बाळ विरुद्ध श्रीधर सुतार हा कायदा वेळोवेळी उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आधारभूत न्यायनिर्णय म्हणून त्यावर वेळोवेळी विसंबून राहिले आहेत. त्यापैकी मी म्हणजे 1996 नंतर हा जो काही त्याच्यावरती रिला आपण झाले त्याच्यापैकी 2001/6 SCC 163 विश्वंभर विरुद्ध लक्ष्मीनारायण आणि 2018/3 ऑलेमार 884 वसंतराव गुलाबराव ठाकरे विरुद्ध सुधाकर वामनराव हिंगणकर या न्यायनिर्णयांमध्ये अज्ञानाच्या वतीनं विक्री केलेल्या व्यवहाराबाबतचा कायदा स्पष्ट केला. आणि या दोनही न्यायनिर्णयांमध्ये 1996चा नारायण बाळ विरुद्ध श्रीधर सुतार हे जे काही न्यायनिर्णय आहे तो आधारभूत किंवा त्याच्यावर विसंबून हे निर्णय त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अज्ञानाचा जो काही अज्ञानाच्या वतीनं कशी विक्री करता येईल, अज्ञानाचे हक्क काय, एकट्याचे असतील, एकत्र कुटुंबातले, सामायिकातले असतील तर काय काय परिस्थिती आहे, त्याला मुदतीचा कालावधी किती आहे, याबाबतचा कायदा पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे. आता मालकी हक्क निर्दोष असल्याच्या निष्कर्षाप्रत येत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे वारसा कायदे, मिळकत हस्तांतरणाचा कायदा, जमीन महसूल अधिनियम, कुळवैवाट कायदा, तुकडेबंदी तुकडेजोड कायदा या कायद्यांची सर्वसाधारणपणे माहिती असणं गरजेचं व आवश्यक आहे. आता हे झालं मी आतापर्यंत मी जे काही विवेचन केलं ते वारसा हक्काने ज्या काही मिळकती येतात म्हणजे बाय सक्सेशन याप्रमाणे ज्या मिळकती येतात त्याबाबतचं आपण विवेचन केलं. त्याचप्रमाणे मृत्यूपत्रांनी ज्या काही मिळकती येतात म्हणजे वारसा हक्क आणि टायटल, टेस्टामेंट, मी जे पहिला मुद्दा सांगितला तो टेस्टामेंटचा असतो. तर तो जो काही मुद्दा आहे त्याप्रमाणे त्यामधल्या मुद्द्याप्रमाणे आपण आतापर्यंत वारसा हक्काने मिळकत येतात त्याबाबतचं विवेचन केलं. आता मृत्यूपत्रांनी ज्या मिळकती मिळतात, मृत्यूपत्रांनी जी मालकी हक्क मिळतात त्याबाबत मी आपल्याला सांगू इच्छितो की मृत्यूपत्रांनी मालकी हक्क प्राप्त झाले असल्यास त्याबाबत यापूर्वी आपले जे सिनियर ऍडव्होकेट आहेत श्री R.M. कुंटे, राजू कुंटे साहेब यांनी त्यांच्या 2 मार्गदर्शनपर व्याख्यानांमधून मृत्यूपत्र, प्रोबेट याबाबतची सविस्तर माहिती यापूर्वीच आपल्याला दिलेली आहे. परंतु मालकी हक्क निर्दोष असल्याचा दाखला देत असताना एखाद्या व्यक्तीस मृत्यूपत्राने मालकी हक्क प्राप्त झाले असतील तर मूळ मृत्यूपत्र मागवून घ्यावं, त्याची आपण स्वतः खातरजमा करावी, त्याबाबत त्या पक्षकाराकडून माहिती घ्यायची, मृत्यूपत्राचा जो लाभार्थी आहे, लिगटी आहे, बेनिफिशरी आहे त्या व्यक्तीकडून मृत्यूपत्राच्या सत्यतेकरता त्याच्याकडून एक शपथपत्र लिहून घ्यायचं, ते आपल्याकडे आपली कॉपी म्हणून मेंटेन करायचं. कारण भारतीय वारसा कायद्यातील तरतुदी अन्वये मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई या 4 महानगरांव्यतिरिक्त वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूपत्राचं प्रोबेट दाखला घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला आता पनवेल आणि परिसरामध्ये जिथे जिथे सिडको लिमिटेडच्या काही मिळकती असतात, सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या त्या मिळकतींकरता सिडको जरी या 4 महानगरांच्या पलीकडे आपण राहत असलो रायगड जिल्ह्यामध्ये तरी देखील ते प्रोबेट दाखल्याची आपल्याला गरज असल्याचं सांगून तो आणून घेतात. पण जर प्रोबेट दाखला नसेल आणि मृत्यूपत्राप्रमाणे जर का आपल्याला टायटल सर्टिफाय करायचं असेल तर मृत्यूपत्राचा मूळ दस्त मागवून त्याची स्वतः तपासणी करायची, खात्री करायची, त्या लाभार्थी व्यक्तीकडून मृत्यूपत्राच्या सत्यतेबाबतचं एक शपथपत्र लिहून घ्यायचं आणि ते शपथपत्र त्यामुळे आपल्याला अंतिम निर्णयापर्यंत येण्याकरता सोयीचं होतं. आणि जर मृत्यूपत्राचं प्रोबेट घेतलेलं असेल, जर का सक्षम न्यायालयाकडून प्रोबेट घेतलेलं असेल त्याची प्रत मागून घ्यायची, ते प्रत किंवा ते प्रोबेट सक्षम न्यायालयाने दिलंय याची खात्री करण्याकरता जरी आपल्याकडे सही शिक्क्याची नक्कल आणून दिलेली असेल तरी त्या सही शिक्क्याच्या नकलेवरून खरंच त्या न्यायालयामधून ते प्रमाणपत्र किंवा दाखला प्रोबेटचा जारी केलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. बऱ्याच वेळेला आपण सर्टिफाईड कॉपीज वरती विसंबून राहतो, त्याचे जे काही शिक्के असतात त्यावर विसंबून राहून टायटल सर्टिफाय करतो, परंतु पनवेल आणि परिसरामध्ये वारस दाखले आणि हे प्रोबेटचे दाखले याच्यामध्ये बऱ्याच वेळेला खोट्या पद्धतीनं बोगस असे हे वारस दाखले आणि प्रोबेटचे दाखले तयार करून आलेले आहेत. त्यामुळे माझं असं स्वतःचं मत राहील की ज्या वेळी तुम्ही वारस दाखल्याच्या अनुषंगाने, प्रोबेट दाखल्याच्या अनुषंगाने एखादं टायटल सर्टिफाय करत असाल तर त्याच्या नुसत्या सर्टिफाईड कॉपीवरती विसंबून न राहता त्यामधला जो काही नंबर आहे, तो जो काही कुठल्या कोर्टाने इश्यू केलेला आहे ते बघून त्याप्रमाणे आपल्याला
त्या कोर्टामधून स्वतः खात्री करायची आणि मग त्या सही शिक्क्याच्या नकलीवर विसंबून अंतिम निर्णयापर्यंत यायचं. आता ह्या गोष्टी झाल्या आपल्याला बाय सक्सेशन आणि बाय टेस्टामेंटनी. ज्यावेळी आपण मृत्यूपत्राचं अंतिम मुद्द्यापर्यंत किंवा अंतिम निष्कर्षापर्यंत येतो तिथपर्यंत झालं. आता बाय लॉ म्हणजे कायद्याने मालकी प्राप्त होते, त्या मालकी हक्काबाबत आपण माहिती घेऊयात. कायद्यानं प्राप्त होणारे मालकी हक्क म्हणजे कोणते, तर कुळ कायद्याने प्राप्त होतात. 32 32 म प्रमाणे मालकी हक्क प्राप्त होतात. अविभाज्य सत्ता प्रकारानं म्हणजे सरकारमार्फत अलॉट होते. प्रकल्पग्रस्तांना संपादित मिळकतीऐवजी अन्य ठिकाणी मालकी हक्कात देण्यात येणाऱ्या आलेल्या मिळकती असतात. भूमिहीन व्यक्तीला सरकारमार्फत काही मिळकती वितरित करतात. काही आर्म फोर्सेस म्हणजे आपल्या लष्करातील, नेव्ही मधील किंवा एअरफोर्स मधील जे काही निवृत्त अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना सरकारमार्फत ते लँडलेस आहेत, त्यांच्याकडे कोणती जमीन नसेल तर त्यांना सरकारमार्फत दिलेल्या मिळकती यांचा समावेश असतो. आता या ज्या कायद्याने प्राप्त होणाऱ्या मिळकती असतात त्या मिळकतींचे मालकी हक्क हस्तांतरित होत असताना आपल्याला ती जी मुळातच अविभाज्य सत्ता प्रकारातली मिळकत ज्यावेळी सरकार अलॉट करतं, सरकार ज्यावेळी ती एखाद्या व्यक्तीला हस्तांतरित करतं, वितरित करतं, त्यावेळी त्याच्यासोबत निरनिराळ्या अटी व शर्ती त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. तर या ज्या काही अलॉटमेंट लेटर्स असतात की सरकारने त्यांना ज्यावेळी ती वितरित केलेली आहे तर ती अलॉटमेंटची प्रत मागून घ्यायची, त्या कागदपत्रांची उपलब्धता करून घ्यायची. म्हणजे काय करायचं की सपोज आता 32 ग प्रमाणे म्हणजे कुळ कायद्यातील 32 ग आणि 32 म च्या तरतुदी अन्वये जर का मालकी हक्क प्राप्त झाले असतील आणि पुढे जाऊन मूळ मालकाला मूळ मालक जर का त्या मिळकतीचा कुळ कायद्यातल्या तरतुदीने मालक झाला असेल आणि त्यांनी जाऊन आपण ज्या व्यक्ती करता मुळात सर्च घेतोय त्याच्या पूर्वी जर मूळ मालक कुळ कायद्याने मालक झाला आणि त्यांनी मध्ये एक विक्री केली आणि त्यानंतर आपला माणूस ती मिळकत खरेदी करतोय, तर अशा वेळी ती खरेदी विक्री होत असताना ती अशा मालकानं विक्री केल्याच्या पूर्वी कुळकायद्यातील कलम 43, आता कुळकायदा म्हणजे मी पूर्ण हे सांगतो त्याचं महाराष्ट्र टेनन्सी अँड ऍग्रिकल्चर लँड ऍक्ट 1948, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये कुळकायदा म्हणून, जो आपल्याला आपण कॉमन पार्लन्स मध्ये त्याला कुळकायदा म्हणून म्हणतो, त्याचा उल्लेख करतो. तर त्या कुळकायद्याच्या कलम 43 अन्वयाची जी परवानगी आहे ती अनिवार्य परवानगी आहे. त्यामुळे ती 43 ची परवानगी घेतली आहे का, ती घेतलेली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याकरता त्या परमिशनची प्रत, त्या परवानगीची प्रत उपलब्ध करून घ्यायची आणि ती परवानगी दिलेली आहे त्यातल्या ज्या काही अटी शर्ती नमूद केलेल्या आहेत त्या परवानगीतल्या, त्या अटी शर्तींची पूर्तता खरेदी खत करून हस्तांतरित करून देत असताना झाले किंवा कसं हे बघावं. इतर ज्या काही ग्रांट वरून ज्या मिळतात मिळकती त्यावेळी सुद्धा हीच खात्री आपण करणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. कुळकायदा नव्हे 32 ग प्रमाणे ज्यावेळी मिळकत मिळते म्हणजे बाय लॉ किंवा बाय स्टॅच्यूट आपण ज्याला मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे जेव्हा आपण 32 ग प्रमाणे मिळकत मिळते कृषक दिनापासून, जर तो कृषक दिन म्हणजे कुळकायद्यातील जो कृषक दिन ठरवून दिलेला आहे 1 एप्रिल 1956, 1 एप्रिल 1956 या दिवशीपासून जो कुळ ती जमीन कसतोय त्याला कुळ म्हणून मालीव खरेदीदार ठरत असतात. कलम 32 ग ची अन्वये जी चौकशी पूर्ण होते त्यानंतर एक विक्री किंमत निश्चित होते. त्या विक्री किमतीप्रमाणे ते जे हप्ते ठरवून दिलेले असतात ते हप्ते भरण्याचे आदेश दिले जातात. त्यानंतर मोबदल्याची किंमत कुळानं संपूर्णतः शासनाकडे जमा केली की मग ALT म्हणजे ऍडिशनल लँड ट्रिब्युनल, शेत जमीन न्यायाधिकरण त्या कुळाच्या नावानं 32 मचं प्रमाणपत्र जारी करतं आणि त्यानंतर तो कुळ त्या मिळकतीचा मालक ठरतो. अशा ज्या नोंदी महसूल दफ्तरामध्ये अभिलेखात आपल्याला मिळतात त्या ज्यावेळी ते 32 मचं सर्टिफिकेट इश्यू केलं जातं ते 32 मचं सर्टिफिकेट पुढे जाऊन किंवा 32 मचं जे खरेदीचं प्रमाणपत्र आहे त्याच्याप्रमाणेच्या वेळोवेळी नोंदी होतात. म्हणजे 32 गची चौकशी पूर्ण झाली, हप्ते ठरवले, त्याची किंमत ठरवली, अशी वेगळी एक फेरफाराची नोंद आपल्याला महसूल अभिलेखामध्ये उपलब्ध होते. हप्ते भरल्यानंतर ती नोंद ठरली, विक्री किंमत निश्चित ठरली की मालकाचा बोजा म्हणजे त्या किमतीचा बोजा इतर हक्कात दाखवला जातो आणि ती किंमत भरली की मग तो बोजा कमी केल्याची देखील आपल्याला नोंद अशी महसूल दफ्तरात सातबारा आणि फेरफाराकडे आढळून येते. पुढे जाऊन मग तो जो 32 मचा दाखला आहे, हा जो 32 मचं जे खरेदीचं प्रमाणपत्र आहे हा मालकी हक्काचा निर्णायक पुरावा ज्याला आपण कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ टायटल असतो. त्यामुळे
आणि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायनिर्णयामधून विवेचन करून तशी स्पष्टता केलेली आहे. त्यामुळे जर एखादा 32 दाखला आपल्याला किंवा प्रमाणपत्र असेल किंवा तशा नोंदी आपल्याला महसूल अभिलेखामध्ये उपलब्ध झाल्या तर त्यावरून आपल्याला अंतिम निष्कर्षाप्रत यायला खूप सोपं जातं. पण आता कुळवैवाट कायद्यातील हा 32 जो आपण मी आता म्हणलं की इट इज अ कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ टायटल, की तो मालकी हक्काचा निर्णायक पुरावा आहे. पण हा जो मालकी हक्काचा निर्णायक पुरावा आहे तो त्या कुळाच्या जमीन मालकाच्या विरुद्ध असतो. म्हणजे एखादं कुळ 32 प्रमाणे कुळ म्हणून कसणूक करत असेल आणि त्याच्या मृत्यू पश्चात जर त्याला 2 अगर 3 वारस असतील, म्हणजे मूळ कुळ जो आहे तो 48 साली कुळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे कुळ आहे आणि तो 56 सालीच्या अगोदर जर का त्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याच्या 3 वारसदारांपैकी फक्त एकाच कुळाचं म्हणून नाव नोंदवलं गेलं किंवा एकत्र कुटुंब पुढारी म्हणून त्याचं नाव नोंदवलं गेलं आणि पुढे जाऊन जी 32 चौकशी होते आणि 32 दाखला जारी केला जातो ते जर का अशा एकट्या कोणाही एका वारसदाराच्या नावाने किंवा एकत्र कुटुंब पुढाऱ्याच्या नावाने जर का दिला असेल तर अशा परिस्थितीमध्ये उरलेल्या वारसदारांचे हक्क हे अबाधित असतात. त्या वारसदारांच्या विरुद्ध असा 32 दाखला हे कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ टायटल असणार नाही. कुळवैवाट कायद्यातील तरतुदीप्रमाणे कुळ हक्क हे हेरिटेबल राईट आहे. म्हणजे कुळाचे जे हक्क आहेत ते हेरिटेबल आहेत असं आपला मुंबई उच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय आहे जो वासुदेव रामचंद्र काळे विरुद्ध विजय भिकाजी राऊत हा 2004 ऑलिमार 98 या न्यायनिर्णयामध्ये त्यांनी त्याबाबतचा कायदा स्पष्ट करून त्याबाबतचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. आणि त्यामुळेच हे कुळ हक्क हेरिटेबल असल्यामुळे जर 1948 किंवा 1956 नंतर देखील जर असा एखादा कुळ 32 चौकशी होण्यापूर्वी मयत झाला आणि त्याच्या वारसदारांपैकी फक्त एकाच व्यक्तीचं नाव जर का लागलं आणि उरलेल्या व्यक्तींची नावं न लागता त्या एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच वारसाच्या नावाने कुळाची जमिनीची कुळ किंमत ठरवली तरी उरलेल्या वारसदारांचे देखील हक्क अस्तित्वात असतात. त्यामुळे अशा वेळी ज्यावेळी आपण महसूल दफ्तरातील अभिलेखावरून त्याचा टायटल सर्टिफाय करत असतो आणि अशा नोंदी आपल्याला आढळल्या तर त्याबाबतचा आपण स्पष्ट उल्लेख आपल्या सर्च रिपोर्टमध्ये करणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यात आपल्याला असं स्पष्ट लिहावं लागतं की या नोंदीप्रमाणे हा मनुष्य मयत झाल्यानंतर त्याला 3 वारस होते आणि त्याचा एकच जण फक्त नाव नोंदलं असल्यामुळे उरलेल्या वारसदारांचे देखील या मिळकतीमध्ये हक्क आहेत. आता ज्याप्रमाणे कुळवैवाट कायद्यातील 32 आणि 32 अन्वयाचं जे मालकी हक्क निर्वहित किंवा कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ टायटल असतात त्याचप्रमाणे ज्या गटवारी एकत्रीकरण योजनेमधून मिळकती अलॉट होतात वितरित होतात. काही गावांना जुने सर्वे नंबर असतात, काही ते सर्वे नंबर जाऊन त्या गावाला गटवारी एकत्रीकरण योजनेची जी स्कीम आहे ज्याला आपण गट स्कीम असं संबोधतो ती गट स्कीम जर का त्या गावाला लागू झालेली असेल तर त्या गावात तिथली ती जी स्कीम मुळात लागू होते आपण त्याला रुटीनली म्हणतो की तुकडेबंदी तुकडेजोड कायदा. पण त्या कायद्याचं पूर्ण नाव असं आहे की दी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट 1948. या कायद्यातल्या कलम 24 प्रमाणे त्याचं एक सर्टिफिकेट इश्यू होतं, त्याला म्हणायचं सर्टिफिकेट ऑफ ट्रान्सफर. हे जर सर्टिफिकेट ऑफ ट्रान्सफर ज्यावेळी त्या गट स्कीमचा जो एकत्रीकरण योजनेचा जो कमिशनर आहे त्या कमिशनरच्या मार्फत हे सर्टिफिकेट ऑफ ट्रान्सफर इश्यू होतं. हा जो काही किंवा कलम 24 प्रमाणेचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील मालकी हक्काचा निर्णायक पुरावा म्हणून समजला जातो. त्याला देखील आपल्याला कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ टायटल असं संबोधता येतं. याचप्रमाणे देवस्थानच्या मिळकती असतात, वकफकडच्या मिळकती. वकफ म्हणजे मुस्लिम ट्रस्ट जे असतात. आता मुस्लिम ट्रस्टमध्ये पण वकफकडे ज्या नोंदी आहेत म्हणजे तो वकफ मुसलमान धर्मादाय संस्थेकरता त्यांच्या त्या वकफ कायद्याप्रमाणे जर का मिळकत त्या संस्थेला जर का कोणीतरी दान केलेली असेल तर त्या मिळकती वकफ कायद्याच्या तरतुदींनी संबंधित असतात. तर अशा ज्या मिळकती आहेत म्हणजे देवस्थान मिळकती आहेत, वकफकडील मिळकती आहेत तर त्यांचे टायटल रिपोर्ट देत असताना त्या देवस्थानचं किंवा वकफच्या मिळकतीचं टायटल सर्टिफाय केल्यानंतर त्या मिळकतीच्या विक्रीपूर्वी आता सपोज देवस्थान मिळकती असतील तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या कलम 36 प्रमाणे
आणि वकफ कडच्या वकफ खालच्या मुस्लिम धर्मादाय संस्थेमधल्या जर का मिळकती असतील तर वकफ ऍक्ट 1995च्या कलम 51 नुसार हस्तांतरणासंदर्भातील पूर्व परवानगी आवश्यक असल्याचं आपल्या दाखल्यामध्ये किंवा आपल्या सर्टिफिकेटमध्ये स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. मिळकतीच्या सातबारा आपण ज्यावेळी बघतो, ज्यावेळी आपण टायटल त्याचं व्हेरीफाय करत असतो, त्याचा फ्लो किंवा त्याची हिस्ट्री पाहत असतो, त्यावेळी सातबाराचा उतारा बघत असताना आपल्याला सातबाराचा जो पहिला कब्जेदार सदरी उतारा आहे त्याच्यावरनं आपण मालकी हक्क बघत जातो, त्यातले फेरफार असा फ्लो आपण बघतो. त्याचप्रमाणे सातबारा उतार्यातला जो इतर हक्कातला जो रकाना आहे तो रकाना देखील आपल्याला नीट लक्ष देऊन बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा नोंदी असतात. त्या इतर हक्कामध्ये खूण हक्क नोंदलेले असतात, जाण्या येण्याच्या वहिवाटीचे हक्क ज्याला आपण राईट ऑफ वे म्हणून संबोधतो ते हक्क असतात, रस्त्याच्या संपादनाचे असतात, भूसंपादनाकरता काही क्षेत्र पूर्ण जमिनीतून संपादित केलेलं असतं त्याची नोंद असते, वनेतर कामासबंदी अशा स्वरूपाची नोंद असते. काही ठिकाणी राईट ऑफ मेंटेनन्स असतो. 36 म्हणजे जर आदिवासी मिळकत असेल आणि त्याच्यावरती त्या बाजूला इतर हक्कामध्ये कलम 36 प्रमाणे म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 36 प्रमाणे हस्तांतरणास पूर्व परवानगी आवश्यक अशा नोंदी देखील असतात. त्या नोंदी देखील आपल्याला लक्षपूर्वक पाहून त्या संदर्भातली कागदपत्र मागवून त्याच्या संदर्भातले आदेश, अधिसूचना, परवानग्या घेतल्या असल्यास त्या परवानग्या ह्या बघून त्याचं अवलोकन करून त्याची तपासणी करून त्याचा आपल्याला आपल्या टायटल रिपोर्टमध्ये उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याच वेळेला मिळकती बऱ्याच वेळेला नाही म्हणता येणार पण काही मिळकती कोर्टाच्या लिलावामध्ये पण खरेदी केलेल्या असतात. आमच्या पनवेल पट्ट्यामध्ये बऱ्याचशा जमिनी या कोर्टाच्या लिलावामध्ये खरेदी केलेल्या असतात. तर असे जे काही कोर्टाच्या लिलावाच्या माध्यमातून जे मालकी हक्क प्राप्त झालेले असतात त्यावेळी आपल्याला त्या कोर्टाच्या लिलावातील कागदपत्र म्हणजे सेल सर्टिफिकेट, कोर्टाची डिक्री, दरखास्तीमधले काही कागदपत्र असतील तर ते, त्याचे बेलिफ रिपोर्ट, 2 वार विक्री, 3 वार विक्री या संदर्भातली सगळी कागदपत्र मागवून घ्यायची, सही शिक्क्याच्या नकला मागवून घ्यायच्या, त्याचा स्वतः कोर्टामध्ये नक्की ते प्रकरण आहे किंवा काय याची खात्री करून घ्यायची आणि मग आपल्या निष्कर्षाप्रत यायचं. मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं की कोर्टाच्या लिलावामध्ये खरेदी केलेल्या ज्या मिळकती असतात त्या मिळकतींना वॉरंटी ऑफ टायटल नसतं. म्हणजे जसं इतर मिळकतींमध्ये आपण मालकाकडनं वॉरंटी ऑफ टायटल असते की ही मिळकत त्याची एकट्याची आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही मालक नाही, किंवा एखाद्या मूळ पुरुषाच्या मृत्यू पश्चात जे वारसदार विक्री करत असतात त्या वारसदारांच्या वतीनं जर का आपल्याला त्यांच्याकडनं वॉरंटी ऑफ टायटल घेत असतो तर ते जे वॉरंटी ऑफ टायटल जे आहे ते वॉरंटी ऑफ टायटल आपल्याला कोर्टाच्या लिलावाच्या खरेदीतील मिळकतींना मिळत नाही. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दी अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ अहमदाबाद विरुद्ध हाजी अब्दुल गफूर हाजी हुसेन भाई, मी परत एकदा सांगतो कारण हा विषय फारसा आपल्या रोजच्या वापरात येत नाही, कोर्टाचे ऑप्शन असे नियमित आपल्याला आढळत नाही. तर वॉरंटी ऑफ टायटलच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं द अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ अहमदाबाद विरुद्ध हाजी अब्दुल गफूर हाजी हुसेन भाई AIR 1971 सुप्रीम कोर्ट 1201-1201 या न्यायनिर्णयामध्ये त्यांनी त्याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. काही मिळकती म्हणजे मी म्हणलं की बाय लॉ बाय स्टॅच्यूट येतात तर त्या मिळकती काही प्रकल्पग्रस्तांना शासनामार्फत वितरित करण्यात येतात. बऱ्याच ठिकाणी धरणग्रस्त असतात, म्हणजे धरणाकरता जमिनी संपादित होतात, व्याघ्र प्रकल्पाकरिता होतात, कुठे अजून काही वेगळे प्रकल्प शासन राबवत असतं त्या शासनाकरता त्या प्रकल्पांकरता शासनाला जमिनींची आवश्यकता लागते, त्या भूमी संपादनात अधिग्रहित करतात आणि त्याऐवजी त्या भूसंपादित लोकांना किंवा त्या प्रकल्पग्रस्तांना अन्य ठिकाणी शासनामार्फत मिळकती वितरित करण्यात येतात. अशा मिळकती म्हणजे जी शासनाने त्यांना दिले ती अविभाज्य सत्ता प्रकार 2 मधली मिळकत असते, तर ती वितरित करत असताना त्याचा टायटल रिपोर्ट देत असताना आपल्याला हस्तांतरण, विकसन, त्या मिळकतींचं सब डिव्हिजन, पार्टिशन याकरता मिळकत वितरित करतानाच अटी, शर्ती आणि निर्बंध लागू केलेले असतात. त्यामुळे अशा मिळकती ज्या प्रकल्पग्रस्त म्हणून वितरित करण्यात आलेल्या आहेत त्याचं वाटप पत्र, सनद आणि त्या अनुषंगाची जी कागदपत्र उपलब्ध आहेत ती सगळे आपण मागवून घ्यायचे. त्यातल्या ज्या अटी शर्ती आहेत त्यांची माहिती घ्यायची, त्या अटी शर्तींप्रमाणे हस्तांतरण कशा प्रकारे शक्य आहे
हस्तांतरण करण्याकरता शासनातल्या कोणत्या प्राधिकरणाची परवानगी गरजेची आहे, ते हस्तांतरण कसं शक्य आहे, किती रक्कम किंवा तिथे जमा करावी लागते, याबाबतचा सविस्तर अभ्यास करून मग त्याबाबत आपला टायटल रिपोर्ट मध्ये उल्लेख करायचा. याबाबत जर आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल तर दी महाराष्ट्र प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रिहॅबिलिटेशन ऍक्ट 1999 या कायद्यातील कलम 12 मध्ये प्रकल्पग्रस्तांना वितरित केलेल्या मिळकतीबाबतच्या हस्तांतरणासंदर्भातील सर्व प्रकारचे निर्बंध त्यांनी नमूद केलेले आहेत त्या कायद्यामध्ये. आता या झाल्या बाबी आपण जमीन मिळकतीचं बघत असताना की ज्याच्यात बाय लॉ बाय स्टॅच्यूट आपण त्या हस्तांतरित करताना नमूद केलं. आता याच प्रकारे काही आपण ज्या मिळकतींचं टायटल सर्टिफाय करत असतो त्याचा जो दाखला देत असतो त्यावेळी बिनशेती मिळकतींचे टायटल देखील आपल्याला बऱ्याच वेळेला सर्टिफाय करावं लागतं. तर त्या मिळकतीचं सर्टिफिकेशन करत असताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, तर बिनशेती आदेश कोणत्या सक्षम प्राधिकरणाने पारित केलाय, तर तो बिनशेती आदेश जारी केलेला असेल त्या बिनशेती आदेशाची प्रत मागवून घ्यायची, मंजूर नकाशा मागवून घ्यायचा. त्या आदेशाप्रमाणे आणि मंजूर नकाशाप्रमाणे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी त्या मिळकतीचा मोजणी करून अंतिम नकाशा तयार केला आहे का, तो केला असल्यास त्याची प्रत उपलब्ध करून घ्यायची. आणि त्यानंतर त्या बिनशेतीच्या आदेशामधील अटी शर्ती बघून त्या अटी शर्तींप्रमाणे बाबा त्या अटी शर्तींमध्ये हस्तांतरणाला विकसनामध्ये काही निर्बंध दिलेले आहेत का किंवा काही तसा स्पष्ट उल्लेख आपल्या सर्टिफिकेटमध्ये करायचा. त्यानंतर आता आपण बघूया, आता हे सगळं झालं आपण शेत जमिनींच्या संदर्भातलं बघितलं. शेत जमीन झाली, बिनशेती झाली, वारसा हक्काने हस्तांतरित करण्याच्या झाल्या, मृत्यूपत्राचं आपण त्याबाबतचं थोडक्यामध्ये माहिती घेतली. आता याचप्रमाणे जर नगर परिषद आणि नगरपालिका महानगरपालिका यांच्या हद्दीमध्ये किंवा यांच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ज्या ज्या मिळकती येतात त्या मिळकतींचा सिटी सर्व्हे पूर्णत्वास गेलेला असतो. त्या सिटी सर्व्हेच्या मिळकती पूर्णत्वास गेलेल्या असतात. त्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे सिटी सर्व्हे पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणचे सातबारे, त्या ठिकाणी सातबारा नसतो, सातबाराच्या ऐवजी सिटी सर्व्हेचा उतारा म्हणजे ज्याला आपण मिळकत पत्रिका असं म्हणतो, प्रॉपर्टी कार्ड, त्या प्रॉपर्टी कार्डाचं किंवा त्या सिटी सर्व्हेतल्या मिळकतींचं टायटल रिपोर्ट देत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे ते बघूया आपण आता. ज्यावेळी आपण या नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या हद्दीतल्या सिटी सर्व्हेचा पूर्ण झालेला आहे त्या मिळकतीचा सर्व्हे घेत असताना आपल्याला आपल्या क्लायंटकडून, पक्षकाराकडून सिटी सर्व्हेचा उतारा, त्याची सही शिक्क्याची नक्कल, त्यानंतर सिटी सर्व्हे कार्यालय म्हणजे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातून सिटी सर्व्हेचा उतारा, त्याचा जो एक सिटी सर्व्हेचा मॅप असतो तो मॅप मागून घ्यायचा. आणि हल्ली म्हणजे नुकतंच सिटी सर्व्हेचं संगणकीकरण, त्या उपअधीक्षक कार्यालयाचं संगणकीकरण पूर्ण झाल्यामुळं आपल्याला जो काही उतारा मिळतो प्रॉपर्टी कार्डाचा किंवा मिळकत पत्रिका मिळते ती संगणकीय स्वरूपाची असते, तो संगणकीय उतारा दिला जातो. यापूर्वी ते त्यांच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्याकडे जी मिळकत पत्रिका मेंटेन केलेली असते ती हाताने लिहून द्यायचे. जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पहिले 7/12 पण तलाठी आपल्याला हाती लिहून देत असत, तसा हा हाती लिहून दिला जायचा, पण आता तो कम्प्युटराइज झालाय, संगणकीय उतारा मिळतो. त्या संगणकीय उतार्याचं आपण अवलोकन केलं ना तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या सर्व्हे आता या कम्प्युटरायझेशनमुळे एक बाब खूप सोपी झाली. या कम्प्युटराइज्ड उतार्यामध्ये आपल्याला सर्व्हे पूर्वीच्या वहिवाटदारापासूनची सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. म्हणजे सर्व्हे पूर्वीचा वहिवाटदार कोण होता, त्यानंतर त्याच्या मृत्यू पश्चात वारसदारांची नोंदलेली नावं ती कधी नोंदवली, त्याबाबतचे फेरफार कधी पूर्णत्वास झाले याचा पण स्पष्ट उल्लेख असतो. त्याचे कॉलम आहेत, त्या कॉलम मध्ये त्या नोंदी, फेरफार नोंदच क्रमांक, तारखा, त्यांची नावं, त्यानंतर कुणाचं नाव कमी झालं, कधी झालं, या सगळ्याची माहिती या संगणकीय उतार्यामध्ये नमूद केलेली असते. तसंच नुसतं जसं वारसांच्या नाही पण मध्ये कुठे त्यांचे काही दस्ताच्या नोंदणीकृत दस्तानी हस्तांतरण झालेलं असेल, हक्क सोड झालेले असतील, बक्षिसं झालेली असतील तर ते देखील सर्व उल्लेख या संगणकीय उतार्यामध्ये स्पष्टपणे नोंदलेले असतात. म्हणजे अगदी दस्त नोंदणीचा क्रमांक, त्याची तारीख, त्याचा फेरफार या गोष्टी देखील त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. अजून एक महत्वाची बाब अशी आहे की सिटी सर्व्हेच्या ऑफिसमध्ये एक एसआय फाईल असते. म्हणजे सिटी सर्व्हे क्रमांकाची, प्रत्येक सिटी सर्व्हे क्रमांकाची एक एसआय फाईल असते ज्याला सर्व्हे इन्क्वायरी फाईल असं त्या रेकॉर्ड फाईल मध्ये म्हणतात.
त्या फाईलचा देखील शक्य झाल्यास नाही तर त्याचा शोध घ्यावा. ती फाईल स्वतः जाऊन तपासावी किंवा त्याच्या सही शिक्क्याची नक्कल सुद्धा मिळते, ती नक्कल मिळवावी. कारण त्या फाईलमध्ये मी जसं मगाशी म्हणलं की कोण मृत्यू झालं, कधी झाला, त्याच्या नोंदी कधी झाल्या, तर या सर्वे इन्क्वायरी फाईलमध्ये ज्या ज्या वेळी हे फेरफार घडले जातात त्याचे अर्ज कोणी दाखल करतं, त्या अर्ज, त्यांचे घेतलेले जाब जबाब, त्यांची काही प्रतिज्ञापत्र घेतली असतील तर प्रतिज्ञापत्र, दस्तनोंद कागदांनी हस्तांतरण झालेले असतील तर त्या दस्तनोंद कागदांच्या साध्या प्रती किंवा नोंदणीकृत दस्ताच्या सही शिक्क्याच्या नकला, हे सर्व कागद त्या प्रत्येक सर्वे नंबरचे सिटी सर्वे नंबरच्या SI फाईलला उपलब्ध असतात. आणि जर त्या फाईलचा रेकॉर्ड म्हणजे नुसतंच संगणकीय उतार्यावरून कशी कशी मिळकत तब्दील होत गेली हे जरी आपल्याला कळलं तरी कोणी अर्ज केला होता, कोणी जाब जबाब दिले होते, कधी केले होते, या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला या SI फाईल मधून मिळते. आणि ही SI फाईल उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला अंतिमतः आपल्या अंतिम निष्कर्षाप्रत येण्याकरता त्याचा बराच उपयोग होतो. आता ज्याप्रमाणे नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतलं मी सिटी सर्वेचं सांगितलं की कसे सिटी सर्वे आहेत, त्याचप्रमाणे काही नगर परिषद किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या हद्दींमध्ये नगर रचना योजना लागू होते, ज्याला TP स्कीम असं म्हणलं जातं. आपल्या बोलीभाषेमध्ये, कॉमन पार्लन्समध्ये TP स्कीम म्हणतात. माझ्या माहितीत रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ही महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 प्रमाणेची नगर रचना योजना लागू करण्यात आलेली आहे. ही जी नगर रचना योजना आहे, ती नगर रचना योजना MRTP ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे सर्वप्रथम योजनेचा मसुदा, एक ड्राफ्ट स्कीम तयार केली जाते आणि ती ड्राफ्ट स्कीम नोटिशीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येते. ती ड्राफ्ट स्कीम एकदा प्रसिद्ध झाली की नंतर त्या ड्राफ्ट स्कीमला कोणी हरकती घेतं, काही तक्रारी उपस्थित करतं आणि त्या ज्या तक्रारी आहेत त्या आर्बिट्रेटर नेमला जातो MRTP ऍक्टच्या तरतुदींप्रमाणे आणि तो आर्बिट्रेटर त्या तक्रारी निकाली करतो. त्या सगळ्या तक्रारींचं निवारण केल्यानंतर राज्य शासनामार्फत ड्राफ्ट स्कीमला मंजुरी दिली जाते. या ड्राफ्ट स्कीमला बऱ्याच वेळेला प्राथमिक स्कीम असं पण म्हणलं जातं. या प्राथमिक ही जी काही प्रिलिमिनरी स्कीम आहे, प्राथमिक योजना आहे, ड्राफ्ट स्कीम आहे, ती मंजूर झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही फेरबदल हरकती असतील तर त्या मागवल्या जातात. त्याच्यावरती लवादामार्फत पुन्हा निर्णय दिला जातो आणि मग अशी जी काही स्कीम आहे प्रिलिमिनरी स्कीम, ती MRTP ऍक्टच्या कलम 86 प्रमाणे फायनल स्कीम म्हणून मंजूर करण्यात येते. ही जी कलम 86 प्रमाणेची जी स्कीम मंजूर केली जाते त्या मंजुरीला ती जी मंजुरी दिली जाते त्याच्यानंतर कलम 88 अन्वये, म्हणजे ही जी स्कीमच्या नंतर ज्या नगर कलम 86 प्रमाणे जी स्कीम फायनलाइज होते ती एकदा फायनल झाली की कलम 88 प्रमाणे ज्या ज्या मिळकती, म्हणजे जे सर्वे नंबर्स असतील किंवा सिटी सर्वे नंबर्स असतील, जे मिळकती, ज्या मिळकती या नगर रचना योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या असतात त्या सर्व मिळकती या बोजारहित स्वरूपात नियोजन प्राधिकरणाच्या संपूर्णपणे ताब्यात जाऊन हस्तांतरित होतात. आणि या जे काही ट्रान्सफर्स होतात, हे जे काही लवादाचे निर्णय असतात, जी त्याला अंतिम स्वरूप कलम 86 प्रमाणे येतं, ते जे काही लवादाचे निर्णय असतात त्या निर्णयांना कलम 73 प्रमाणे हे जे लवादाचे जे निर्णय आहेत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होतं. दिवाणी न्यायालयामध्ये देखील हा निर्णय आपल्याला आव्हानित करता येत नाही. आता पनवेलचं म्हणू, कारण माझ्या माहितीत फक्त पनवेल महानगरपालिका हद्दीतच TP स्कीम लागू झालेली आहे. अजून कुठे लागू झाली असल्यास त्या ठिकाणी देखील हेच मुद्दे उपयोगात येतील किंवा याच प्रमाणेची TP स्कीम मंजूर होते. तर पनवेलचं म्हणू तर पनवेलला 30 ऑगस्ट 1999 ला पनवेल महानगरपालिका हद्दीतली नगर रचना योजना राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु 1999 पासून जवळपास 2010-11 पर्यंत त्याला कुठल्याही प्रकारे शासनाकडून कागदच मिळालेले नव्हते. पण पुढे जाऊन आता एकदा ही मंजूर झाली, ती स्कीम मंजूर झाली की ज्या 7/12कडच्या मिळकती TP स्कीम मध्ये समाविष्ट झाल्या त्यानुसार 7/12कडचा अभिलेख संपुष्टात येतो. मग आता तिथे 7/12 म्हणजे सर्वे नंबर हा अस्तित्वातच नसतो. त्यामुळे त्याऐवजी सिटी सर्वे रेकॉर्डला
सिटी सर्वे दफ्तरी मालमत्ता पत्रक म्हणजे ते तयार होतं. आणि मंजूर नगर रचना योजनेतील जो अंतिम भूखंड आहे, योजना तयार होताना कुठल्या सर्वे नंबरचा, प्रथम सर्वे नंबरचं एकत्रीकरण करून त्याला ओरिजिनल प्लॉट म्हणतात. ओरिजिनल प्लॉट मध्ये परत काही फेरफार झाले फर्स्ट व्हेरिएशन मधून का त्याच्यामधून तो अंतिम भूखंड तयार होतो. आणि त्या अंतिम भूखंडाचं क्षेत्र जे फायनल होतं आणि ती स्कीम फायनल होते, तो फायनल प्लॉट त्या व्यक्तीला अलॉट केला जातो. आता ही जी मंजूर नगर रचना योजनेतील अंतिम भूखंड ज्याच्या त्याच्या नावे वितरित करण्यात त्याचे ताबे कब्जा देण्याची जी कारवाई आहे ती एमआरटीपी खाली, जो एमआरटीपी ऍक्ट आहे त्या एमआरटीपी ऍक्ट खाली एमआरटीपी स्कीम रूल्स 1974च्या कलम 26 प्रमाणे एक सर्टिफिकेट ऑफ टेन्युअर अँड टायटल असं इश्यू केलं जातं आणि त्याचा मोजणी करून ताबा दिला जातो. आता हे जे सर्टिफिकेट ऑफ टेन्युअर आणि टायटल आहे हे देखील मालकी हक्काचा निर्णायक पुरावा म्हणून समजला जातो. त्यामुळे जर आपल्याला अंतिम भूखंडाचं ज्या ठिकाणी टीपी स्कीम ऍप्लिकेबल झालेली आहे त्या ठिकाणी जर का आपल्याला टायटल सर्टिफाय करायचं असेल तर ते टायटल सर्टिफाय करत असताना जर आपल्याला अशा प्रकारचा कलम 26 प्रमाणे म्हणजे एमआरटीपी स्कीमचे जे रूल्स आहेत त्या रूल्सच्या 26 प्रमाणे जे सर्टिफिकेट ऑफ टेन्युअर दिलेलं असेल ते कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ टायटल म्हणून तिथपासून पुढे आपल्याला टायटल बघणं सोयीस्कर जातं. त्याच्या मागे कोण कोण होते, 7/12 सदरीक मिळकत कुणाच्या नावाची होती, कोण मृत्यू पावले, कुणाची वारस म्हणून नावं लागली, हे आपल्याला बघण्याचं कारण उरत नाही. कारण कलम 88 प्रमाणे ती मिळकत ऍब्सोल्युटली वेस्ट विथ द प्लॅनिंग अथॉरिटी फ्री फ्रॉम ऑल इन्कमरन्स अशा स्वरूपात ती प्लॅनिंग अथॉरिटीकडे येते. आणि मग प्लॅनिंग अथॉरिटी ती कलम 86 प्रमाणेची योजना अंतिम झाल्यानंतर ते भूखंड ज्याला तो भूखंड ज्याच्या नावे नोंदलाय त्याला तो अलॉट करतं, ताब्यात देतं, तसं सर्टिफिकेट इश्यू करतं. त्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपण अशा टीपी स्कीम मधले भूखंड ज्यावेळी आपण सर्टिफाय करत असतो त्यांचं टायटल ज्यावेळी आपण मालकी हक्क निर्वेद म्हणून दाखला देत असतो त्यावेळी आपल्याला त्याचा खूप मोठा उपयोग होतो. आता या गोष्टी झाल्या, आपण सगळ्या 7/12 आणि बाय लॉ बाय स्टॅच्यूट मिळकती आल्या, वारसा हक्काने आल्या याच्याबद्दल बघितलं. आता तिसरा जो प्रकार आहे मालकी हक्क हस्तांतरित होण्याचा तो आहे तो हस्तांतरणानं म्हणजे कुठच्या तरी रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी बाय रजिस्टर्ड डॉक्युमेंट खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, वाटप पत्र अशा डॉक्युमेंट्सनी सुद्धा प्रॉपर्टी ट्रान्सफर झालेली असते. त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आपण किंवा त्याप्रमाणे ज्या मिळकती ट्रान्सफर झाल्या त्याच्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूयात. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रान्सफरनी पण मिळकती आलेल्या असतात, काही नोंदी वारसांकडे आलेल्या असतात. एक मूळ मनुष्य मृत्यू होतो, त्याच्या मृत्यू पश्चात त्याला अजून वारस येतात, त्यांची नावं लागतात आणि मग डॉक्युमेंट रजिस्टर होतात. तर या सगळ्या प्रती म्हणजे हस्तांतरणाची जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट सगळी मागवून घ्यायची. खरेदी खताचा नोंदणीकृत दस्त मागवला आपण तर तो दस्त नोंदणीकृत असल्याची खात्री करायची. त्याचं मूळ दस्त सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा मूळ दस्त मागवून घ्यायचा, तो स्वतः तपासायचा आणि त्याचा आपण तपासल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करायचा. आणि जर आपल्याला मूळ दस्त उपलब्ध झाला नाही तर त्याचा देखील उल्लेख आपण आपल्या अहवालामध्ये टायटल सर्टिफिकेटमध्ये स्पष्टपणे नमूद करायचा. मूळ दस्त का मागवायचा तर डिपॉझिट ऑफ इक्विटेबल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड द्वारे काही मिळकती गहाण ठेवल्या जातात. आपण फ्लॅट विकत घेतो, काही जण शेत जमिनी विकत घेतात आणि त्या बँकांकडे गहाण ठेवून त्यापोटी कर्जाची रक्कम उभारतात. त्यावेळी बँका इक्विटेबल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड द्वारे गहाणखत करून ते त्यांच्याकडे ठेवतात. या गहाणाच्या नोंदी यांच्याकडे नसतात, सब रजिस्ट्रारकडे नसतात. ते मूळ दस्त ह्या ज्या काही कर्ज वितरित करणाऱ्या संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्या त्यांच्याकडे स्वतःकडेच ठेवतात. त्यामुळे आपल्याला त्या नोंदी तिकडे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला गहाणाचं खत केलं किंवा इक्विटेबल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड त्यामुळे आपल्याला त्याची स्पष्टता मिळत नाही. आणि ज्यावेळी आपण मूळ दस्त तो मागवतो त्यावेळी आपल्याला त्याची खात्री होते की हा दस्त कुठेही गहाण ठेवलेला नाही, त्याद्वारे काही कर्जाची उपलब्धता कोणी केलेली नाही. त्यामुळे
आपल्याला टायटल सर्टिफाय करत असताना हस्तांतरणातले जे काही दस्त आहेत, हस्तांतरणासंदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते आपल्याला मागवून त्याची स्वतः खात्री करणं क्रमप्राप्त आहे. आता नुकतंच बऱ्याचशा वित्तीय संस्था ज्या काय आहेत, ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, बँकर्स आहेत, ते सगळेजण हल्ली हे जे काही इक्विटेबल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीडच्या ज्या नोंदी आहेत, त्या सब रजिस्ट्रारकडे एक वेगळं रजिस्टर मेंटेन केलं, त्याला इंटिमेशन रजिस्टर असं म्हणतात. तिथं ती इंटिमेशन तिथे नोंद करतात की असा फ्लॅट किंवा ही मिळकत आमच्याकडे मॉर्गेज ठेवले आणि ती मॉर्गेज केल्याबाबतचा डॉक्युमेंट जाऊन तिथे इंटिमेशन कर्ज घेणाऱ्या व्यक्तीनं तिथे नोंद करायची असते. त्याचा सूची क्रमांक 2 तयार होतो. म्हणजे ही जी इंटिमेशन आहे त्याचा इंडेक्स 2 रजिस्टर होतं, इंडेक्स 2 तयार होतो. पण तो इंडेक्स 2 आपल्याला ज्यावेळी आपण इंडेक्स 2 चा सर्च घेतो 30 वर्षांचा, त्यावेळी ह्या इंटिमेशनच्या संदर्भातला इंडेक्स 2 मॅन्युअली अवेलेबल नाहीये. तर तो आपल्याला ऑनलाईन सर्च मध्ये उपलब्ध होतो. आता जेव्हापासून ही इक्विटेबल मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीडची गाळण्याची इंटिमेशन करायची नोंद सुरू झालेली आहे, तेव्हापासूनच्या आपल्याला जर आपण ऑनलाईन सर्च घेतला तर ते उपयोगाला पडतं आणि मग आपल्याला त्याप्रमाणे आपल्या अंतिम निष्कर्षप्रत येणं सोयीचं जातं. मी इथे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जे आता बरेचसे नवीन जे काही सगळे माझे वकील मित्र आहेत, ते सगळेजण 2000 सालापासून ही जी काही दस्त नोंदणीची प्रक्रिया आहे ती संगणकीय झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन सर्च, माझं तर म्हणणं आहे की बहुतेकांनी पहिला ऑनलाईन सर्च सुद्धा घ्यावा, जिथे आपल्याला ह्या इंटिमेशनही उपलब्ध होतात, दस्त नोंदणीबाबतची कागदही तिथे आपल्याला उपलब्ध होतात आणि स्वतः मॅन्युअल सर्चही घ्यावा. त्यामुळे ऑनलाईन सर्चद्वारे देखील आपल्याला सर्च घेणं सोयीस्कर पडतं. दुसरं महत्वाचं की हे जे काही कागद असतात, जे दस्त आपण मागून घेतो, तो दस्त जर का मिळकत 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर तो रजिस्टर आहे का, आणि बहुतांशी आपल्याकडच्या कुठच्याच मिळकती 100 रुपयापेक्षा कमी किमतीच्या नाही आहेत. तर त्यामुळे जे काही दस्त आहेत ते दस्त आपण 100 रुपयापेक्षा जास्त किमतीचे असल्यामुळे ते रजिस्टर्ड आहेत किंवा नाही याची खात्री करायची. त्या रजिस्टर्ड खरेदी खताला पुरेसा स्टॅम्प मुद्रांक शुल्क जोडले आहे की नाही त्याची खात्री करायची. काही वाद प्रलंबित नाहीत ना याची खात्री करून घ्यायची. ते जे काही डॉक्युमेंट्स पूर्ण होतात, ते जर आपण जो डॉक्युमेंटची माहिती घेतो तो कागद नीट पाहायचा, 7/12 करायचं, म्हणजे महसूल दफ्तरातील अभिलेखातलं क्षेत्र, डॉक्युमेंट मधलं खरेदी विक्रीचं क्षेत्र याची सांगड घालून बघायची, त्याची स्वतः खातर जमा करायची आणि मग त्याची पडताळणी करून त्यानंतर आपण आपल्या अंतिम निष्कर्षप्रत यायचं. अशा प्रकारे आपण हे जे डॉक्युमेंट्स आहेत याबाबतच्या देखील माहिती घेतली. आता पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये नवी मुंबई प्रकल्पाकरिता महाराष्ट्र शासनाने जमिनी संपादित केल्या आणि त्या संपादनात समाविष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने 12.5%, ज्याला इथे सगळीकडे 12.5% योजना असं संबोधलं जातं, तर ती 12.5% योजना म्हणजे 12.5% गावठाण विस्तार योजना आणि नुकतीच जी काही एक 22.5% योजना म्हणजे नवी मुंबई नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाकरता जे काही अधिग्रहण झालेलं आहे त्या अधिग्रहणाप्रमाणे 22.5% भूखंड अलॉट केलेले आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला हे जे काही भूखंड दिलेले आहेत ते विकसनाकरता हे सगळे शेतकरी किंवा स्वतः डेव्हलप करतात किंवा विकसनाकरता देतात, त्यावेळी आपल्याकडे याचे मालकी हक्क निर्वेद असल्याचा दाखला देण्याचं आपल्याकडे प्रयोजन होतं, आपल्याला ते द्यावे लागतात. तर त्यामुळे आता हे जे काही असे प्लॉट्स आहेत 12.5%चे, त्याच्या संदर्भातील आपण माहिती घेऊयात. आता हे जे काही प्लॉट्स आहेत ते 12.5% गावठाण विस्तार योजना आणि 22.5% भूखंड योजना, अशा 2 योजनांमार्फत शासनाच्या वतीनं सिडको लिमिटेड मार्फत वितरित करण्यात येतात. या सगळ्या ज्या मिळकती आहेत, म्हणजे 12.5% प्लॉट ज्याला अलॉट होतात, त्या ज्या मिळकती आहेत त्या नवी मुंबई प्रकल्पाकरता भूसंपादनात समाविष्ट झालेल्या आहेत आणि त्या भूसंपादनाची कारवाई जी आहे ती जो जुना भूसंपादन कायदा आहे त्याप्रमाणे पूर्णत्वास गेलेली आहे. आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाकरता ज्या आता नव्यानं भूसंपादनाची कारवाई पूर्णत्वास गेली, ती कारवाई ही राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन ऍक्ट, रिसेटलमेंट ऍक्ट 2013 या कायद्यान्वये पूर्णत्वास गेलेली आहे.
ही कारवाई पूर्ण केल्यानंतर या सर्व जमिनींची मालकी शासनाकडे आणि शासनामार्फत सिडकोकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर सिडकोनी स्वतःचे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 यातल्या तरतुदींप्रमाणे त्यांनी स्वतःची एक लँड डिस्पोजल पॉलिसी तयार केली, लँड डिस्पोजल रूल्स तयार केलेले आहेत. त्या रूल्स अन्वये हे भूखंड अलॉट केले जातात. आता हे भूखंड जे या भूखंडाचा आपल्याला ज्यावेळी दाखला द्यायचा असतो त्यावेळी आपल्याला भूखंडाचं अलॉटमेंट लेटर, वाटप पत्र, भूखंडाचं लीज अग्रीमेंट, भाडेपट्टा करार, हस्तांतरण जर का पुढे जाऊन त्या मूळ शेतकऱ्यांना ज्याला 12.5% प्लॉट अलॉट झाला त्यांनी जर का तो पुढे हस्तांतरित केलेला असेल तर ट्रायपार्टेट अग्रीमेंट म्हणजे त्रिपक्षीय करारनामा. हा त्रिपक्षीय करारनामा होण्याच्या पूर्वी सिडकोकडची एक परवानगी आवश्यक असते. ती परवानगीच्या अनुसार जो त्रिपक्षीय करारनामा ट्रायपार्टेट अग्रीमेंट कंप्लीट होतो तो ट्रायपार्टेट अग्रीमेंट, ते अग्रीमेंट पूर्ण झाल्यानंतर सिडको कडून एक फायनल ऑर्डर जाते की मूळ म्हणजे जो मूळ लायसन्सी आहे, जो मूळ शेतकरी आहे त्याच्याकडून नव्या लायसन्सीच्या लाभात हस्तांतरण झालं त्याच्या नावाने सिडको वेगळं एक ऑर्डर तयार करते आणि ती फायनल ऑर्डर दिली जाते. ती ऑर्डर मिळकत विकसित करण्याकरता काही बांधकाम विकसित होत असेल तर त्याची बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा अशी सर्व कागदपत्र मागवून घ्यायची. शक्य झालं तर सिडको कार्यालयातल्या 12.5% योजनेतील जी संचिका, 12.5% योजनेची जी संचिका आहे त्याला ते संचिका क्रमांक किंवा फाईल क्रमांक असं म्हणतात, तर ती फाईलचा शोध घ्यायचा. ती कागदपत्र, त्या भूखंडधारकाची पात्रता, त्याच्यामध्ये सुद्धा अवॉर्ड आणि सगळी कागदपत्र असतात. त्यावरून देखील आपल्याला मूळ शेतकऱ्याची पात्रता आणि त्याच्यानंतर ती कसं त्याला वाटप झालं, त्याच्या लाभात कसं भाडेपट्ट्याचा करार पूर्णत्वास गेला, त्यांनी कसा तो परवानगी घेऊन पुढे हस्तांतरित केला याबद्दलची आपल्याला माहिती मिळते. आता ह्या सगळ्या बाबी झाल्या. आपण एवढा वेळ जे काही विवेचन केलं ते जमिनींच्या संदर्भातलं केलं, प्लॉटच्या संदर्भातलं केलं, 12.5%, 22%. आता आपण सदनिका म्हणजे निवासी सदनिका, पूर्ण इमारत बांधली, एखाद्या विकासकानं प्रमोटरनी बिल्डिंग बांधली, त्यानंतर त्या इमारतीतले निवासी गाळे, व्यापारी गाळे यांच्या संदर्भातले दाखले देत असताना काय काळजी घेतली पाहिजे हे पाहूयात. इमारत तयार होऊन पूर्ण झालेली असेल तर त्यामधील कोणतीही सदनिका, वाणिज्य गाळे मालकाला विकायचे असल्यास सदरील इमारतीचा मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी पूर्ण झालेली असेल तर बांधकाम पूर्ण झाल्याचं म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भोगवट्याचं प्रमाणपत्र, सोसायटी रजिस्टर झालेली असेल तर सोसायटीचं नोंदणी प्रमाणपत्र, भागाचा दाखला, सोसायटीचा ना हरकत दाखला, विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सोसायटीचे कोणतेही देणे लागत नसल्याबाबतचं नो ड्यूज, अशा स्वरूपातली सर्व कागदपत्र मागवायची. होता होईल तर प्रत्येक प्रमोटर डेव्हलपरकडे म्हणजे जो कोणी तो निवासी गाळा किंवा व्यापारी गाळा विक्री करत असतो त्या प्रत्येक व्यापारी त्या प्रत्येक विकासकाकडे, प्रमोटरकडे अशा प्रत्येक प्रोजेक्टचे एक प्रोजेक्ट फाईल त्यांनी मेंटेन केलेली असते ज्यामध्ये मिळकत खरेदी करण्यापासूनचे सर्व कागदपत्र म्हणजे त्या प्रमोटरनी कुणाकडून तरी डेव्हलपमेंटला घेतलेली असेल, विकत घेऊन डेव्हलप करत असेल किंवा मूळ मालकच ती डेव्हलप करत असेल तर आपण जे यापूर्वी सगळं विवेचन केलं की त्याचे मालकी हक्क कसे आहेत, 7/12चे उतारे, सिटी सर्वेकडची मिळकत असेल तर सिटी सर्वेचे उतारे, त्याचे नकाशे याबाबतचे सर्व कागदपत्र या विकासकांकडे त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट फाईल म्हणून त्यांनी मेंटेन केलेली असते. आपल्यापैकी बरेच जण वित्तीय संस्थांच्या इथे पॅनल ऍडव्होकेट म्हणून काम करतात, त्याला या बाबीची नक्की चांगली माहिती असेल. तर ही जी प्रोजेक्ट फाईल आहे ती मागवून घेतली तर त्या प्रोजेक्ट फाईल मध्ये तो जो प्रमोटर आहे, जो विकासक आहे, तो ती इमारत ज्या जमिनीवर बांधतोय त्या जमिनीच्या संदर्भातला दाखला देखील उपलब्ध असतो. त्यामुळे जर आपण जी प्रोजेक्ट फाईल त्या प्रमोटरकडनं मागून घेतली तर ते सोयीस्कर पडतं. आता तर अजून एक सोय अशी झालेली आहे की जो नव्यानं रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 आलेला आहे त्याप्रमाणे 500 चौरस मीटरच्या पेक्षा जास्त क्षेत्रामधली जी मिळकत विकसित होत असेल ती या रेरा कायद्याअंतर्गत आपल्याला प्रत्येक प्रमोटरला रेरा कायद्याअंतर्गत रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत करावी लागते. त्यामुळे अजून एक सोय अशी झालेली आहे की हा सर्च घेत असताना आपण रेराच्या साईटवरून जर का त्या प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असेल तर त्या नंबरावरून ऑनलाईन रेराच्या साईटवरून देखील आपल्याला चेक करता येतं की निवासी सदनिका कुणाला विक्री केलेली आहे किंवा नाही. त्यामुळे तो देखील भाग आपल्याला खूप सोपा पडतो.
आणि ही सर्व कागदपत्र आपण मागवून घेतल्यानंतर आपल्याला या प्रकारे टायटल सर्टिफाय करत असताना अत्यंत सोयीस्कर आणि त्याबाबतचा आपल्याला स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करता येतो. आता हे टायटल सर्टिफिकेट आपण ही जी काही कारवाई करतोय, कागदपत्र मागवून घेत असतो, माहिती घेत असतो, कागदपत्र उपलब्ध करण्याकरता वेळ जात असतो, इंडेक्स 2चा सर्च घेण्याकरता वेळ जात असतो. त्या दरम्यान हे कागद मिळाल्यानंतर लगेचच आपण पब्लिक नोटीस देणं क्रमप्राप्त आहे. मग एक लोकल न्यूजपेपरमध्ये जाहीर नोटीस द्यायची आणि 14 दिवसामध्ये की बाबा मी या मिळकतीचे मालकी हक्क निर्दोष बोजारीत असल्याचा दाखला देणार आहे. कुणाचे काही हक्क संबंध असतील तर ते देखील आपण मागवून घेतल्यास त्यांचे कुणाचे ज्यांच्या नोंदी नाही आहेत, कुणाच्या हरकती असतील तर त्या हरकती आपल्याला त्याद्वारे मागवून घेता येतात आणि त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख आपल्याला आपल्या टायटल रिपोर्टमध्ये करता येतो. या गोष्टी ज्या आपण बघितल्या त्या पाहत असताना मला एक आपल्याला असं सांगावंसं वाटतं की टायटल रिपोर्ट म्हणजे टायटल सर्टिफाय करत असताना मी सविस्तर विवेचन केलं. हे विवेचन करत असताना मी ज्या न्याय निर्णयाचा आधार घेतला तो मुंबई उच्च न्यायालयाचं एक आपल्याकडे न्याय निर्णय आहे, रमणिकलाल तुलसीदास कोटक वगैरे विरुद्ध वर्षा बिल्डर्स वगैरे AIR 1992 बॉम्बे पान 66 या प्रकरणाचा आपण सर्वांनी आवर्जून हे प्रकरण काढावं, याचा न्याय निर्णयाची प्रत उपलब्ध करून घ्यावी, त्याचं अवलोकन करावं. त्यामध्ये सर्च रिपोर्ट देताना वकिलांनी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे प्रमोटर डेव्हलपर्सच्या मिळकतींच्या संदर्भात किंवा इन जनरल आपण ज्यावेळी टायटल सर्टिफाय करत असतो, मालकी हक्क निर्वृत्तीचा दाखला देत असतो, त्यावेळी आपली काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला या AIR 1992 बॉम्बे पान 62 रमणिकलाल तुलसीदास कोटक विरुद्ध वर्षा बिल्डर या या प्रकरणामधून आपल्याला कळतं. आता या सर्व बघितल्या बाबी आपण सर्व बाबींचं सविस्तर विवेचन केलं. त्यानंतर आता आपण टायटल सर्टिफिकेट आणि शोध अहवाल एखाद्या खरेदीदारास कसा प्रकारे सहाय्यभूत ठरतो. तर का लागतो हा टायटल सर्टिफिकेट आपल्याला, तर मिळकत निर्वेद बोजारीत असल्याचं त्यातून निष्पन्न होतं. ती मिळकत स्पष्ट झाल्यानंतर त्या खरेदीदाराला मिळकत खरेदी करायची किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याला त्याला मदत होते. जो खरेदीदार आहे त्याला विक्रेता जो आहे तो प्रामाणिक आहे, विश्वासार्ह व्यक्ती आहे, त्याच्याकडून मिळकत विकत घेतोय याच्याबद्दलची खात्री होते आपल्याला. टायटल सर्टिफिकेटचा उपयोग ज्या फिनान्शियल कंपनीज आहेत, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्यांना ती मिळकत गहाण करून घेण्याकरता त्या मिळकतीच्या किमतीच्या आधारभूत किमतीप्रमाणे कर्ज देण्याकरता सोयीचं जातं. तर या सगळ्या बाबी आहेत की ज्या आपल्याला टायटल रिपोर्ट देत असताना बघणं गरजेचं आहे, पाहायला पाहिजेत. आणि मी असं सांगेन की मी आता वेळोवेळी आपल्याशी बोलत असताना किंवा या टायटल रिपोर्ट कसा करावा त्याची माहिती देत असताना काही कायद्यांचा उल्लेख केला, तर त्याचा मी एक शॉर्ट आपल्याला सांगतो की कोणत्या कायद्यांचा आपल्याला उपयोग होतो. तर नॉर्मली वारसा कायद्यांमधलं हिंदू वारसा कायद्यातलं कलम 8 ज्याच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये पहिल्या परिशिष्टातले वारस म्हणजे फर्स्ट शेड्यूल मधले वारस कोण आहेत त्याची माहिती होते. आपल्याला ज्यावेळी आपण महसूल दफ्तरातल्या अभिलेखावरनं वारसांच्या अनुषंगानं ज्यावेळी टायटल कन्फर्म करत असतो त्यावेळी जर तुम्हाला बऱ्याच जणांना या गोष्टी हाताखालून गेलेल्या असतील की कधी कधी एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर तिथे नोंद असते की एक्स मनुष्य मयत झाला, त्याच्या मृत्यू पश्चात त्याला पत्नी, 2 मुलं आणि भाऊ अशी नोंद असते. तर या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. जर पहिल्या परिशिष्टामधले वारस हयात असतील तर भाऊ वारस होत नाही मयत व्यक्तीचा. तर या गोष्टी माहिती होतात. कलम 8 मधले जे शेड्यूल्स आहेत त्या शेड्यूल मधनं आपल्याला ती माहिती होते. मुस्लिम कायद्यानुसार कोणत्या परिस्थितीमध्ये कोण वारस आहेत त्याची माहिती करून घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 MLRC कोड, कुळवहिवाट कायदा, तुकडेबंदी तुकडेजोड कायदा, हस्तांतरणाचा कायदा, MRTP ऍक्ट, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट या सगळ्या कायद्यांचा आपल्याला विचार करून त्याची माहिती घेऊन त्या वेळी आपल्याला आपला सर्च रिपोर्ट टायटल रिपोर्ट तयार करत असताना आपल्याला त्याच्यावरची अंतिम निर्णय येत असताना त्याची फार मदत होते.
तर आपण सगळ्यांनी याचा सगळ्याचा साकल्यानं विचार करावा. त्यावेळी ज्यावेळी आपल्याला ज्याची ज्याची गरज भासेल त्याचं अवलोकन करायचं आणि त्यानंतरच आपण आपलं कन्क्ल्युजन अंतिम निर्णयाप्रत यायचं. आणि अंतिम निर्णयाप्रत येत असताना काही त्रुटी असतील, काही दोष असतील तर त्या दाखल्यामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करायचा. आता मला वाटतं मी सर्च रिपोर्ट आणि टायटल रिपोर्ट या संदर्भातल्या बाबी वरती माझ्या परीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याच्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या या 1 तासाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. मला काही प्रश्न पाठवलेले आहेत की त्याबाबत मी माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न असा आलाय की डिफेक्टिव्ह टायटलचा जाणीवपूर्वक क्लिअर रिपोर्ट दिल्यास काय ऍक्शन घेता येईल. मुळात कसं आहे की टायटल रिपोर्ट जारी करणाऱ्या वकिलानं तो जाणीवपूर्वक दिलाय या मतापर्यंत आपण कसं यायचं हा पहिला भाग आहे. आणि जरी तसा दिला असेल तरी आता माझ्याकडे रेडीली त्याच्यावरती हे उपलब्ध नाहीये. पण ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांनी जर का मला माझ्या वैयक्तिक दूरध्वनी क्रमांकावरती त्याची माहिती घेतली तर मी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा किंवा एक उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे की टायटल रिपोर्ट हे वकिलानं दिलेलं एक ओपिनियन असतं आणि त्यामुळे त्या ओपिनियनच्या अनुषंगाने काही चुका झाल्या असल्यास त्याकरता त्या वकिलांना जबाबदार धरता येणार नाही. म्हणून याच बाबतीत मला याच अनुषंगाने मला असं म्हणता येईल की आपण ज्यावेळी इंडेक्स 2चं सर्च घेतो सब रजिस्टर ऑफिसेस मधनं तर आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याचशा जे ज्युनियर वकील आहेत ज्यांनी खरंच खूप मेहनतीनं इंडेक्स 2चं सर्च घेतले जातात. 2-2, 3-3 दिवस त्या सब रजिस्ट्रारच्या त्या अभिलेखाच्या मध्ये रेकॉर्ड रूम मध्ये बसून सर्च घेतो आपण. असं लक्षात येतं की तो जो काही रेकॉर्ड आहे त्याचे काही रजिस्टर आहेत ती प्रॉपरली मेंटेन नाही आहेत. वारंवार त्याचा सर्च वगैरे घेतल्यामुळे त्याची पानं जीर्ण होऊन फाटलेली असतात. त्यामुळे जरी एखादा दस्त नोंदलेला असेल तरी तो आपल्या निदर्शनास पडत नाही, आपल्याला तो उपलब्ध होत नाही. तर अशा वेळी जो आपण सर्च रिपोर्ट देतो वेगळा टायटल रिपोर्ट तर आपण सर्टिफाय करतोच पण सर्च रिपोर्ट देत असतो तर त्या सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा त्या बाबी स्पष्टपणे त्याचा उल्लेख करायचा की किती वर्षाचा सर्च मला चांगल्या रीतीने मिळाला, कोणत्या वर्षाची पानं कशा प्रमाणात फाटलेली आहेत, सर्च आपल्याला त्या वर्षाचं म्हणजे 30 वर्षातले कोणती रजिस्टर्ड आपल्याला सर्च घेण्याकरता उपलब्ध झाली, कोणत्या वर्षाची उपलब्ध झाली नाही याबाबतचा स्पष्ट उल्लेख आपल्या सर्च रिपोर्ट मध्ये करावा. त्यामुळे जे काही डिफेक्टिव्ह टायटल जाणीवपूर्वक दिलं आता मी कदाचित सर्च घेतला देखील पण सर्च घेत असताना जर का मला खराब पानांच्यामुळे किंवा तो उपलब्ध झाला नाही इंडेक्स 2चा सर्च घेत असताना आणि जर एखादा डॉक्युमेंट मला मिळाला नाही तर तो देत असताना त्याच्यात त्या वकिलाची चूक असणार नाही. तर त्यामुळे आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाप्रमाणे सर्च रिपोर्ट हा एक ओपिनियन असल्यामुळे आपल्याला त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेता येणार नाही असं माझं एक मत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आला रेव्हेन्यू रेकॉर्ड क्लिअर, सब रजिस्ट्रार सर्च क्लिअर पण साठी करार झाले असतील ते जमीन मालकांनी खरी वस्तुस्थिती लपवली आणि रिपोर्ट क्लिअर गेल्यास वकिलांवर जबाबदारी येते का. आता 2 गोष्टी आहेत. जर का साठी करार नोंदणीकृत झालेला असेल तर आपल्याला सर्च मध्ये मिळतो, इंडेक्स 2च्या सर्च मध्ये उपलब्ध होतो, आत्ताच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन सर्च मध्ये पण मिळतो. आणि मी जसं मगाशच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणलं की जर तो अवेलेबल झाला नाही तर त्याला वकिलांवरती जबाबदारी येणार नाही. मागच्याच प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाला हे करता येईल की त्यांनी त्याच्या परीनं महसूल दप्तरातल्या अभिलेखाची माहिती घेतली. सब रजिस्ट्रार करता 30 वर्षाचा सर्च त्यांनी अगदी चांगल्या रीतीनं घेतला, जेवढं शक्य परीनं त्याला मिळालं. पण जर साठी करार रजिस्टरच झालेला नसेल आणि मूळ मालकाने तो लपवून ठेवलेला असेल आणि आपण ह्या ज्या काही जी आपण माहिती घेतली सर्च रिपोर्टची घेताना आणि जर विकत घेणाऱ्या माणसांनी किंवा सर्च रिपोर्ट देणाऱ्या वकिलानं जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली असेल आणि त्यानंतर ही मिळकत खरेदी केली तर त्याला मिळकत हस्तांतरण कायद्यातल्या बोनाफाईड परचेसर फॉर व्हॅल्यू विदाऊट नोटीसचा आधार घेऊन आपल्याला त्याच्यावरती विसंबून राहता येईल. तर ती तशी जबाबदारी वकिलांवर येणार नाही. पुढचा प्रश्न आहे इफ अ लँड रिसिव्ड बाय कोर्ट डिक्री बट इट इज नॉट रजिस्टर्ड विल इट ट्रान्सफर द टायटल. सुरेंद्र जोशी वकिलांचा प्रश्न आहे. जर ती
कोर्टाची डिक्री जर रजिस्टर केलेली नसेल तर आपल्याला त्यावर विसंबून राहता येईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर आपल्याला ते ट्रान्सफर कोर्टाचा वाद कोणत्या स्वरूपातला आहे, की जर आपण जर का ती डिक्री आपल्याला असं म्हणता येईल की वाटपाची डिक्री आहे आणि एकमेकांच्या तडजोडीनं ती डिक्री किंवा दुसरी स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिक्री आहे आणि ती तडजोडीनं पूर्णत्वास गेली, तर कलम 17 मधील जी रजिस्ट्रेशन ऍक्ट मधल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे ती जर दाव्यातल्या मिळकतीच्या अनुषंगाने तडजोड पूर्णत्वात गेलेली असेल तर ती डिक्री रजिस्टर करण्याची तशी गरज नाही. त्यावरती देखील न्यायनिर्णय आहेत. आता रेडीली मला नाहीये, पण मी सुरेंद्र जोशी वकिलांना त्याबाबतचं न्यायनिर्णय देण्याची व्यवस्था करीन. पण दावा मिळकतीच्या बाहेर जाऊन ज्या वेगळ्या मिळकतींबाबतची तडजोड झालेली असेल तर अशा स्वरूपातली कोर्टाची जी डिक्री आहे ती नोंदणीकृत करणं गरजेचं आहे. आणि तशी जर का ती नोंदणीकृत झालेली नसेल तर त्याचं टायटल किंवा त्याचे मालकी हक्क हे ट्रान्सफर होणारे नाही. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट प्रिकॉशन आर रिक्वायर्ड टू बी टेकन व्हेन देर इज नो एंट्री ऑफ मॉर्गेज इज फाउंड, or what if the owner has taken loan from more than one bank or financial institution against the same property? What will be the repercussions in such contingency if the title certificate is given? मला वाटतं मी मगाशी माझ्या जे विवेचन केलं की मिळकत डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स आणि त्या संदर्भातली जी काय काळजी घ्यायची त्याप्रमाणे जर आपण ती काळजी घेतली आणि त्याप्रमाणे जर आपण टायटल दिलं तर ते टायटल सर्टिफिकेट आपल्याला त्याची जबाबदारी आपल्यावर असणार नाही. आणि त्याप्रमाणे आपण जर का आता तर इंटिमेशन रजिस्टर होते आणि जर या उपर देखील वित्तीय संस्थांनी त्याच्या नोंदी केलेल्या नसतील तर त्याचा जो काही हे आहे तो त्या वित्तीय संस्थांवरती हे जातो. पण मॉर्गेज म्हणजे पहिलं लोन कोणी घेतलं त्याच्या रिकव्हरी बद्दलचे जे काही तरतुदी आहेत त्याप्रमाणे त्या वित्तीय संस्थांना वसुली करून मागण्याचे अधिकार राहतील. त्यानंतर रिगार्डिंग गिफ्टेड लँड व्हॉट प्रिकॉशन्स आर रिक्वायर्ड टू बी टेकन. मगाशी मी याबद्दलचं मला वाटतं सविस्तर विवेचन केलेलं आहे. गिफ्ट दिलेली जर का मिळकत असेल 100 रुपयापेक्षा जास्त किमतीची असेल तर त्याबाबत आपल्याला तो दस्त नोंदणीकृत आहे किंवा नाही त्याची खात्री करायची आहे. तो दस्त योग्य रीतीनं नोंदवला गेला आहे किंवा नाही, त्या नोंदणीच्या अनुषंगाने महसूल दफ्तरातील अभिलेख ट्रान्सफर झाले आहेत किंवा नाही याबद्दलची सर्व प्रकारची काळजी घ्यायची. त्यानंतर मालकाच्या ताब्याची खात्री करणे आपल्यावर अनिवार्य आहे का, असा तुषार देवरे यांचा प्रश्न आहे. ऍडव्होकेट तुषार देवरे यांचा, की खात्री करणं आपल्या परीनं जास्त सोयीस्कर पडतं. मी मगाशी माझा जो काही मी जी काही सुरुवातीला सांगितलं की आपण टायटल रिपोर्ट देत असताना ज्या काही तपशीलवार माहिती द्यायची त्यामध्ये स्थळ पाहणी करण्याबद्दलचं देखील मी इन्स्पेक्शन ऑफ साईट असं म्हणलं होतं. तर त्यामुळे ती तशी ज्यावेळी आपण टायटल सर्टिफाय करतो की एक्स इज द ओनर ऑफ द प्रॉपर्टी अँड इज इन पोझेशन ओव्हर द प्रॉपर्टी अँड द टायटल ओव्हर द प्रॉपर्टी इज फ्री फ्रॉम ऑल इन्कम्बरन्स असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण ती खात्री करणं क्रमप्राप्त आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यानंतर एवढेच प्रश्न आहेत. एक मिनिट. ऍडव्होकेट महेश म्हात्रे यांचा एक प्रश्न आहे. while issuing title search certificate of immovable property, what are the things that need to be checked while conducting a court search of property along with revenue search and registration of office search? जोपर्यंत so far as revenue search and registration office search is concerned, I think I had made it clear, I had discussed each and every issue. Now, so far as the issue in respect of or the search in respect of court search is concerned, I would like to state की court search हा practically impossible आहे. कारण जर का मिळकत 1 लाख रुपये किमतीच्या वरची असेल किंवा रेव्हेन्यू त्याचं जे काही पेक्युलरी ज्युरिस्डिक्शनच्या हिशोबाने बघितलं तर अलिबाग तालुक्याचा विचार केला किंवा त्या रायगड जिल्ह्यातला काही विचार केला किंवा पनवेलचा विचार केला तर आपल्याला कर्जत खालापूर इथल्या ज्या मिळकती असतील त्या मिळकतींबाबतचा जर का सर्च घ्यायचा झाला तर आपल्याला
ज्युनियर डिव्हिजन कोर्टातलाही सर्च घेतला पाहिजे, सिनियर डिव्हिजन कोर्टातला सर्च घेतला पाहिजे आणि जिल्हा न्यायालयातला सर्च घेतला पाहिजे. रेव्हेन्यू कोर्टामधले जे काही सर्चेस आहेत की तिथे काही प्रकरण असतील तर त्यांचा सर्च आपल्याला तेवढा उपलब्ध नाहीये. आपले जे काही कोर्टामधले जे काही इन्स्टिट्यूशन रजिस्टर्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच त्याची जास्त चांगली माहिती आहे. सध्या आपल्या जी काही CIS ची प्रणाली आहे त्याच्यावरनं देखील आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो, नाही असं नाही. परंतु तिथे जर का टायपोग्राफिकल मिस्टेक्स असतील, कुणाचं नाव लिहिताना, म्हणजे अगदी माझंच उल्लेख केला तर वीरेंद्र नाव लिहिताना VIRENDRA किंवा VEERENDRA केलं तर तशी जरी टायपोग्राफिकल मिस्टेक झाली तरी सर्च घेणं अवघड जातं. कोर्ट सर्च घेतलेला कधीही चांगला, परंतु कोर्ट सर्च घेत असताना आपल्याला बऱ्याच प्रमाणात तो शक्यच होत नाही, कारण कोर्टामध्ये जे काही इन्स्टिट्यूशन रजिस्टर आहे सुरुवातीला जर का तुम्ही जुने हे बघितले इन्स्टिट्यूशन रजिस्टर तर त्याच्यामध्ये दाव्याचा क्रमांक, पक्षकारांची नाव, पत्ते, दावा मिळकत, पूर्ण दावा म्हणजे संपूर्ण दावा त्या इन्स्टिट्यूशन रजिस्टर मध्ये लिहिलेला असायचा. इन्स्टिट्यूशन रजिस्टर नाही, सूट रजिस्टर मध्ये लिहिलेला असायचा. आणि त्यानंतर जर का तो दावा निकाली असेल तर त्या दाव्याचा निकाल सुद्धा लिहिलेला असायचा, ज्याला निकाल बार करण्यात आला असं म्हणलं जातं. परंतु सध्या एकंदरीतच कोर्टातील स्टाफची संख्या, कोर्टामध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या लक्षात घेता त्या सूट रजिस्टरमध्ये फक्त दाव्याचा क्रमांक आणि पार्टीची नावं एवढं लिहून सोडून दिलेलं असतं. पनवेल तालुक्यातला मी मागच्या एक 10-15 वर्षातले जर का सूट रजिस्टर मी जर का पाहिली किंवा कोणीही पाहिली पनवेल तालुक्यातली तर निकाल बार सुद्धा पूर्ण केलेला नाही. त्यामुळे कोर्ट सर्च वरती विसंबून राहण्यामध्ये किंवा आपण जो प्रश्न विचारलाय की टायटल सर्च सर्टिफिकेट कोर्ट सर्च किती उपयोगी पडतो, तर मी असं प्रामुख्याने म्हणेन की कोर्ट सर्च फारसा उपयोगी पडत नाही. मला वाटतं सर्वांचे प्रश्न झालेले आहेत, तर मी आता यांच्याकडे सुपूर्द करतो, श्रीराम ठोसर आणि अमित देशमुख यांच्याकडे. पण तत्पूर्वी मी माझी 1-2 वाक्य आपण सगळ्यांनी माझं सर मध्ये इंटरप्ट करतोय. हा, काही प्रश्न झूम वरती पण आलेले आहेत. बर, मी विचारतो पाहिजे सर. मला पाठवलेस तर मला लिहून घेऊन पटकन बरं, मी 1 मिनिटात पाठवतो, लगेच पाठवतो. त्या सगळ्यांना उत्तर दिली तर चालतील लेखी, कारण वेळही बराच झालाय. संवाद जवळपास चालेल चालेल, ठीक आहे, चालेल. मी त्याचे त्या लोकांना, ज्या वकील लोकांनी प्रश्न विचारलेत ना त्यांच्या त्या नंबरांवरती त्यांना त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. नाही तर आम्हाला पाठवावी. कारण कसं आहे, त्या लोकांची नंबर दिसत नाही तिथे, त्यांची नावं दिसतात फक्त. उत्तम उत्तम, करता येईल. तत्पूर्वी मी माझे मनोगत व्यक्त करतो. मला मराठी अधिवक्ता परिषद रायगड यांनी जी काही व्याख्यानमाला लॉकडाऊनच्या काळामध्ये आयोजित केलेली होती त्या व्याख्यानमालेमध्ये मला संधी दिली त्याबद्दल, आणि या व्याख्यानमालेमध्ये ज्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या यादीत मला स्थान दिलं त्याबद्दल मी अधिवक्ता परिषदेचा, मराठी अधिवक्ता परिषद रायगड यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेत माझे गुरुवर्य नानासाहेब लिमये यांचे 3 विद्यार्थी, श्री रवींद्र विनायक ओक, सुयोग बारटके आणि मी, अशा तिघांनाही तिथे या मराठी अधिवक्ता परिषदेच्या व्याख्यानमालेत आम्हाला योगदान देता आलं. त्यामुळे मी या दोघांच्याही वतीनं अधिवक्ता परिषदेचा आभारी आहे. अमित. नमस्कार. हे जे पहिलं पर्व होतं लॉकडाऊन मध्ये सुरू केलेलं, ते आता पहिलं पर्व आम्ही संपवलेलं आहे असं मी जाहीर करतो. लवकरच दुसरं पर्व देखील आम्ही नवीन विषयांसहित घेऊन आपल्यासमोर हजर होऊ. आपण कुलकर्णी साहेब, आपण जो आम्हाला वेळ दिलात, मार्गदर्शन केलं, अतिशय चांगल्या ह्याच्यामध्ये शब्दांमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये जे आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल नक्कीच अधिवक्ता परिषद अलिबाग तर्फे मी आपले आभार मानतो. आपल्या जे श्रोते आहेत, जे प्रेक्षक आहेत, ज्यांनी पाहिला कार्यक्रम, त्यांचे देखील मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.